च्या खाली प्रकाशाचे गीत गात. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या गुंतवणुकीचे मंत्र या व्याख्यानात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. गीतकार मधुकर आळकडे यांच्या बीज अंकुरेमधल्या या ओळी म्हणजे गुंतवणुकीचे सारच नाही का. गुंतवणुकीचं बीज रोवलं, त्याची यथोचित निगराणी केली, त्याला मुबलक पाणी सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतली तर बघता बघता त्याचं रोप होईल. भविष्यात मातीशी मुळं घट्ट रोवून ठामपणे उभारलेला वृक्ष होईल आणि लवकरच या साऱ्या मेहनतीची फळं घेऊन डौलाने तो वृक्ष निळ्या आभाळाच्या खाली आपली यशोगाथा गात उभा राहील. आपल्या गुंतवणुकीच्या बीजांनी सुद्धा भविष्यात स्वतःची यशोगाथा गावी यासाठी आजच्या गुंतवणुकीचे मंत्र आपल्याला सांगण्यासाठी आले आहेत प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि अर्थसंकल्प विश्लेषक श्री चंद्रशेखर टिळक. मी अरविंद सरांना विनंती करते की कृपया आपण मान्यवरांना व्यासपीठावर घेऊन यावं. घेऊन उभे असलेले सल्लागार सोबत असणं महत्त्वाचं. श्री अरविंद लाटकर यांनी अरविंद इन्व्हेस्टमेंट्सच्या माध्यमातून गेल्या 19 वर्षांपासून गुंतवणूकदारांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण आर्थिक जडणघडणीचा विचार केला आहे. इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स याबद्दलच्या सर्व सेवा त्यांना एकाच छताखाली मिळवून देण्यात अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचा हातखंडा आहे. उन्नत आणि समाधानी आयुष्य जगण्यासाठी आर्थिक स्थैर्य महत्त्वाचं. लोकांकडे पैसे असतात पण त्याचा विनियोग नेटक्या पद्धतीनं करण्याची गरज असते आणि याकरिता अरविंद इन्व्हेस्टमेंट्सची त्यांना वेळोवेळी मदत होते. आजच्या या कार्यक्रमाची शोभा आपल्या उपस्थितीने वाढवली ती व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी. या मान्यवरांचे स्वागत करण्याची मी अरविंद सरांना विनंती करते. आपल्या गणगोतांसह उभं केलेलं यश मेटॅलिक्स आज कोल्हापूरच्या नामवंत आणि विश्वासार्ह इंडस्ट्रीजपैकी एक आहे. शिरीष सरांनी सुरू केलेली ही इंडस्ट्री कोल्हापुरातील वन ऑफ द फर्स्ट फाउंडी इंडस्ट्री आहे जी सध्या ग्लोबल स्टँडर्ड्सने सर्टिफाईड आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची प्रमुख उपस्थिती आपल्याला लाभली असे श्री किरीटभाई मेहता. स्फूर्ती दुधाच्या आणि अनेक चविष्ट दुग्धजन्य पदार्थांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेले स्फूर्ती ग्रुपचे चेअरमन श्री किरीटभाई मेहता. गेल्या सुमारे 25 वर्षांपासून किरीट सर सांगली कोल्हापूर दुग्ध उत्पादकांच्या असोसिएशनचे ऑनररी सेक्रेटरी आहेत. किरीट सर अरविंद इन्व्हेस्टमेंटसोबत गेली 8 वर्षे जोडलेली आहेत. आपली उपस्थिती आमच्यासाठी शब्दशः स्फूर्तीदायक आहे. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिलेले श्री कृष्णा दिवटे. बँकिंग क्षेत्रातील सुमारे 40 वर्षांचा समृद्ध अनुभव सोबत असलेले कृष्णा सर गेली 4 वर्षे ते पुस्तकप्रेमी हा व्हॉट्सॲप ग्रुप चालवतात ज्याचे स्वतः अरविंद सर सुरुवातीपासून सदस्य आहेत. यातूनच टिळक सरांचा परिचय अरविंद सरांना झाला. आपल्या आजच्या वक्त्यांना इथे आपल्या समोर घेऊन येण्यामध्ये कृष्णा सरांचा खूप मोठा वाटा आहे. आपली उपस्थिती आमच्यासाठी आनंददायक आहे. आणि आता आपले आजचे वक्ते ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे इथे जमलो आहोत अशा श्री चंद्रशेखर टिळक सर यांचा सत्कार करण्याची विनंती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिरीष सप्रे सर यांना करते. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचे CEO श्री अरविंद लाटकर यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची मी विनंती करते.
नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि आपल्या गुंतवणुकीचे मंत्र या विषयावरील व्याख्यान ऐकण्यासाठी जमलेले आपण सर्वजण, मी अरविंद इन्व्हेस्टमेंट्स कोल्हापूरच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. आर्थिक विषयावरील व्याख्यानासाठी कोल्हापूरमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने श्रोते येऊ शकतात, ही माझ्यासारख्या आर्थिक साक्षरतेचे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आज इथे आमच्या अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचे क्लायंट्स आणि त्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक जण माननीय श्री टिळक सरांचे व्याख्यान ऐकण्यासाठी आलेले आहेत. तत्पूर्वी थोडंसं माझ्याविषयी बोलायचं म्हटलं तर 1989 साली M.Com झाल्यानंतर मी काही वर्ष मनुकाफ इंडस्ट्रीमध्ये वारणानगरला काम करत होतो. त्यानंतर कोल्हापूर जनता सहकारी बँक आणि त्यानंतर गेली 19 वर्ष मी हा गुंतवणूक सल्लागार म्हणून व्यवसाय करत आहे. बँकेमध्ये काम करत असताना काही गोष्टी लक्षात आल्या. त्यामध्ये असं झालं की लोकांच्याकडे गुंतवणूक करायसाठी पैसे आहेत, परंतु आणि त्यांना गुंतवणूक पण करायची आहे, पण ती नेमकी कुठं करायची, कशी करायची, किती करायची, म्हणजे त्यांच्या आयुष्यातील ध्येय साध्य होईल, ही बाब त्यांच्या लक्षात येत नाही असं मला लक्षात आलं. तीच गोष्ट इन्शुरन्सची. म्हणजे एकंदरीत असं लक्षात आलं की लोकांना प्रॉडक्ट नको आहे, त्यांना सोल्युशन हवं आहे आणि त्यांना चांगला गायडन्स देणाऱ्या सल्लागाराची गरज आहे. मग त्यावेळी मी ठरवलं की आपण बँकिंगमधून बाहेर पडू आणि हा व्यवसाय आपण स्वीकारूया. कारण नॉलेज होतं, अनुभव होता, एज्युकेशन होतं, तर आपला उपयोग इतर सगळ्या लोकांना पण व्हावा आणि त्यांच्या दृष्टीने पण आपण काम करावं, हा विचार माझ्या मनाशी आला. हे काम सुरू केल्यानंतरच ठरवलं की आर्थिक साक्षरता प्रसारासाठी आपण काम करायचे. मग गेल्या अनेक वर्षामध्ये आम्ही असं करतो आहे की सर्वसाधारणपणे 4, 5, 6 फिजिकल मीटिंग्स किंवा काही डिजिटल मीटिंग्स असं घेऊन वर्षभरातून साधारणपणे 600 ते 700 लोकांना आम्ही ॲड्रेस करायचा प्रयत्न करतो आहे. परंतु ह्या वेगवेगळ्या छोट्या मीटिंग होतात 60, 70, 80, 100 लोकांच्या. मग त्याच वेळी एक मनामध्ये असा एक मानस होता की एकाच वेळी आपण एक 200, 300, 400 लोकांना ॲड्रेस करू शकू का. तर त्या दृष्टीनं आजचा हा प्रयत्न आहे की ज्यामुळं असे लोक आपण एकत्र आणले की ज्यांना गुंतवणुकीविषयी किंवा आर्थिक बाबीविषयी जाणून घ्यायचे, तज्ज्ञांच्याकडून समजून घ्यायचे आणि त्यामुळे त्यांची होणारी फसवणूक किंवा मनातले गैरसमज टळतील आणि योग्य पद्धतीनं त्यांना गुंतवणूक कशी करायची हे समजेल, एक आत्मविश्वास येईल. तर ह्या कामाची सुरुवात करताना मी काही गोष्टी मनाशी खुणगाट म्हणून बांधल्या होत्या. जसं की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे आणि देअर इज नो शॉर्टकट फॉर सक्सेस. ह्या ज्या 2 गोष्टी मी माझ्यासाठी म्हणून ठरवल्या होत्या, त्याच 2 बाबी मी माझ्या सगळ्या क्लायंटसाठी पण अंमलात आणतो. आणि त्यामुळे मी त्यांना सांगतो की तुम्ही शॉर्टकट कुठलाही गुंतवणुकीचा बघू नका, गॅम्बलिंगमध्ये जाऊ नका, कुठल्याही म्हणजे अशा आमिषाला बळी पडू नका की ज्यामुळे तुमची फसवणूक होईल. आणि आज इथं मी गेले 17-18 वर्ष 19 वर्ष काम करतो आहे. समोर बसलेल्यापैकी माझे जवळजवळ काही क्लायंट असे आहेत की जे जवळजवळ 15, 16, 17 वर्ष आमच्याबरोबर आहेत, की ज्यांनी या सगळ्या गोष्टीचा त्यांना बेनिफिट झालेला आहे. आणि माझं भाग्य आहे की ते माझ्याबरोबर गेली 15-17 वर्ष आहेत. म्हणजे जे मी मगाशी म्हटलं की आर्थिक साक्षरता आम्ही जे प्रयत्न करतो आहे त्याच्यात हा एक फळ मिळते असं म्हणायला हरकत नाही. या सगळ्या 19 वर्षाच्या प्रवासामध्ये सुरुवातीपासूनच मला आपल्यासारख्या सगळ्या गुंतवणूकदारांची, मित्रांची साथ मिळाली, विश्वास मिळाला आणि त्यामुळंच मी आत्तापर्यंत इथपर्यंत येऊ शकलो. आणि हीच अशा पद्धतीची अनमोल सगळ्यांची साथ मला यापुढं पण मिळेल याची मला खात्री आहे आणि विश्वास वाटतो. आपण सगळेजण इथं आज उपस्थित राहिला माझ्या प्रेमापोटी, त्याबद्दल सगळ्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद अरविंद सर. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लाभलेले श्री किरीटभाई मेहता यांना आपल्याशी संवाद साधण्याची मी विनंती करते. आजच्या समारंभाचे, आजच्या मीटिंगचे प्रमुख पाहुणे श्री सप्रे साहेब, उपस्थित श्री दिवटे साहेब, अरविंद इन्व्हेस्टमेंटचे अरविंद लाटकर साहेब माझे चांगले मित्र आहेत. आपण सर्वजण ज्यांना ऐकायला इथं हजर झालो आहे, वाट बघतो आहे, असे श्री टिळक साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, सर्वांना नमस्कार.
मला भाषण व्यवस्थित करता येत नाही, समजून घ्या थोडं. इन्व्हेस्टमेंट हा विषय असा आहे की प्रत्येकाने आपापल्या परीने जे का आपण आपली मेहनत करून पैसे मिळवतो, कमवतो, त्याचा एक थोडा काय होईना छोटासा पार्ट आपण बचत करायलाच पाहिजे. बचत करत असताना आपण कुठं बचत करायची, कशी करायची, योग्य ठिकाणी आहे की नाही. हल्ली आपण पेपरमध्ये बऱ्याचशा बातम्या ऐकतो, इथं इन्व्हेस्टमेंट केली ती बुडली, तिकडं केली ती बुडली. बरीच लोक ह्याचा गैरफायदासुद्धा घेतात. तेव्हा माझं स्वतःचं मत असं आहे की आपल्याला एखाद्या चांगल्या गुंतवणूकदाराचा सल्ला घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार आपण योग्य ती गुंतवणूक करावी. आम्हीसुद्धा व्यावसायिक असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांच्या संपर्कामध्ये येतो. बऱ्याच लोकांच्या सांगण्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक छोटी मोठी करत असतो. अरविंद लाटकर साहेब आमच्या फोरमच्या संदर्भात माझ्याशी संपर्कात आले आणि त्यांची एकंदरीत कार्यपद्धती बघितली, त्यांचे मार्केटमधला त्यांचा अनुभव, गुंतवणूक कुठं करावी, कशी करावी, त्याचा अभ्यास, मार्केटची पोझिशन. कारण बरीचशी गुंतवणूक जी असते म्युच्युअल फंड वगैरे हे मार्केटवर अवलंबून असतं. मार्केटची चढउतार बघून तिथं गुंतवणूक करावी लागते. ती गुंतवणूक करताना योग्य तो सल्ला मिळाला तरच ती गुंतवणूक तुमची योग्य आणि फायदेशीर ठरते. लेभागूप्रमाणे जी काही बरीच मंडळी असतात, इथं इन्व्हेस्ट करा, दुप्पट तिप्पट चौपट काहीतरी आश्वासन देतात आणि सगळेच पैसे आपले बुडतात. अशा वेळेला अरविंद लाटकरांच्यासारखे जे काही गुंतवणूक सल्लागार असतात त्यांचा सल्ला घेऊन आपण नक्कीच त्या पद्धतीने गुंतवणूक करायला पाहिजे. गुंतवणूक किंवा बचत ही करायलाच पाहिजे, कारण आपल्या भविष्याच्या दृष्टीने यंग पिढीलासुद्धा माझा छोटासा सल्ला असेल की त्यांनी आत्तापासूनच थोडीफार गुंतवणूक केली तर पुढच्या भविष्यात ते उपयोगाला येईल. माझ्या माहितीप्रमाणे बरेचसे आता इथं यंग कमी आहेत आणि सिनियर सिटीजन्स जरा जास्त आहेत. सगळ्यांनी आपापल्या परीने गुंतवणूक केलेलीच असणार आहे. परंतु अरविंद लाटकर साहेबांच्यासारखी गुंतवणूक सल्लागार असतील तर नक्कीच त्यांच्या अनुभवाचा आपण लाभ घ्यायला पाहिजे आणि योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करायला हरकत नाही आहे. सांगण्यासारखं बरंच काय आहे, परंतु आपण ज्यांचं भाषण किंवा त्यांचे जे काही वक्तव्य ऐकण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत, तर मी आपला जास्त वेळ घेत नाही आणि सर्वांना मनापासून शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिरीष सप्रे यांना आपले विचार व्यक्त करण्याची मी विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते चंद्रशेखरजी टिळक, किरीटभाई मेहता, दिवटे सर आणि माझे मित्र अरविंद लाटकर, त्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित बंधू भगिनी. अरविंद जेव्हा माझ्याकडं कार्यक्रमाचा अध्यक्ष व्हा म्हणून जेव्हा आले तेव्हा म्हटलं की आय एम नॉट द राईट पर्सन, कारण उद्योग व्यवसायासाठी आम्ही कर्ज काढणारी माणसं आहे, सेविंग वगैरे थोडं आमचं एवढं होत नाही. पण त्यांनी मला जेव्हा हे विषय सांगितला आजचा तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी जरूर येतो. आणि एक म्हणजे वक्ते त्यातले निष्णात आहेत आणि दुसरं म्हणजे विषय अतिशय महत्त्वाचा आहे. मी आता उद्योग व्यवसायात काम करतो पण तुम्हाला सांगतो की आर्थिक साक्षरता फार कमी आहे आपल्या इथं. बरेचसे आता मी बघतो लोक काम चांगलं करतात पण आर्थिक गणित त्यांचे बरोबर चालत नाही. तसंच सेविंग्ज आहे. लोकांना भरपूर असे आमिषे येतात आणि मग कुठेतरी सेविंग करतात आणि ते फसतात. तुम्हाला एक माझ्याच एका मित्राची घडलेली तुम्हाला गोष्ट सांगतो. तो एका गव्हर्मेंट डिपार्टमेंटमधनं रिटायर झाल्यानंतर माझ्याकडे आला आणि मला म्हटलं की असे माझे काही पैसे आहेत म्हणजे प्रॉव्हिडंट फंड आणायचे, तर ते तुझ्याकडे ठेव. तर म्हटलं मला पैसे नको आहे आणि तू म्हटलं माझ्याकडे ठेवूच नकोस, तू अरविंदसारख्या अशा कन्सल्टिंग फर्मकडे जा आणि तिथं तू त्यांच्याकडनं सल्ला घेऊन तू गुंतवणूक कर. काय त्याला वाटलं झालं सगळं आणि त्यानं त्याच्या एका मावस भावाला 25 लाख रुपये दिले आणि त्याला आता येतानाच मी त्याला फोन केला होता, त्याला 3% व्याज महिन्याला देतो म्हणून सांगितलं त्यानं.
मावसभावानं. आणि त्यानं त्याला पैसे दिले, एक 7-8 महिने व्याज दिलं आणि नंतर त्याचं मुद्दलही नाही आणि व्याजही नाही. आणि मग तो इतका अडचणीत आला आणि मग त्यानंतर त्याकडे अनेक 25 लाख रुपये होते, तो घेऊन माझ्याकडे आला. मला म्हटलं, शिरीष काहीही कर आणि तुझ्यात ठेव. मी म्हटलं, तुला मी काय 30% व्याज देऊ शकत नाही. मला म्हटलं 1% व्याज मी तुला देतो, ते सुद्धा मला जास्त आहे, पण तू आता अडचणीत आहेस म्हणून मी तुला यासाठी मदत करतो. मला सांगायचा भाग आहे की गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमधनं रिटायर झालेला माणूस, म्हणजे असं काय नाही की त्याला माहिती नव्हतं किंवा काय, त्याला त्याचं म्हणजे पेपर वाचत होता, बाकीच्या गोष्टी माहीत होत्या, पण प्रलोभनाला बळी पडतात आणि कुठेही पैसे गुंतवतात. आणि खूप लोक असे अडचणी झालेले आपण पेपरमध्ये वाचतो. दर 6 महिने वर्षानं जर बघितलं तर एखादा स्कॅम आपल्याला नजरेला येतो. तर मला म्हणजे मी जे हे सांगितलं की ही जी साक्षरता जो भाग आहे, तर त्यासाठीच आज आपण हे व्याख्यान ऐकणार आहे. आज अरविंद आता खूप वर्ष यात काम करत आहेत, त्यांचं नाव अतिशय चांगलं आहे आणि ते लोकांना चांगला सल्ला देतात. त्यांच्याकडं ज्यांनी त्यांच्या सल्ल्याप्रमाणे ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांना खूप त्याचा बेनिफिट झालेला आहे. कारण ते पण मला नेहमी सांगतात की 10%, 12%, 14%च्या वर जर कुठं पैसे कोण देतो म्हणत असेल तर ते शक्य नाही आहे. आणि जेवढे तुम्हाला जास्त त्याच्यातनं रिटर्न्स पाहिजे असतील तर त्याला धोका पण खूप जास्त असतो. तर त्यामुळे ते सल्ला देतानासुद्धा अतिशय चांगला सल्ला देतात. तर आता मी उद्योग व्यवसायात काम करतो म्हणून तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा ह्या लोकांना, म्हणजे आमच्या व्यवसायात काम करणाऱ्या लोकांनासुद्धा बॅलन्स शीट माहीत नसते, बॅलन्स शीट कशी बघायची माहीत नसते, रेशोज बघत नाहीत. आणि मग कसंही त्याचा डेट इक्विटी रेशो वगैरे वगैरे काही न बघितल्यामुळं काम चांगलं करतात, प्रॉडक्ट चांगला बनवतात, पण शेवटी अल्टिमेटली ती अडचणीत येतात. अशी मी खूप उदाहरणं मी बघतो. त्यामुळे ही सगळ्याची जी लिटरसी आहे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यासाठीच आज आपण टिळक साहेबांचं भाषण ऐकणार आहे. तर मी येणाऱ्या काळात अरविंदना आणि सक्सेस मिळावं, त्यांना त्यांच्याकडे गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला मोबदला मिळावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि हे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. वक्त्याची ओळख त्याच्या बोलण्यातून होते असं म्हणतात. त्यातून जर ते वक्ते श्री चंद्रशेखर टिळक सर असतील तर तीसुद्धा वेगळी करून देण्याची फारशी गरज नसते. पण तरीही औपचारिकता म्हणून त्यांची ओळख करून देण्याची आणि आभार प्रदर्शन करण्याची अरविंद इन्व्हेस्टमेंट्सच्या सौ मृणाल लाटकर मॅम यांना मी विनंती करते. नमस्कार. मी टिळक सरांचा परिचय करून देण्याआधी काही जणांचे औपचारिक नव्हे तर मनापासून आभार मानणे औचित्यपूर्ण आहे. सर्वप्रथम आजचे वक्ते श्री चंद्रशेखर टिळक सर, आमचे कौटुंबिक स्नेही श्री कृष्णा दिवटे सर, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आजचा कार्यक्रम होत आहे, ते स्फूर्ती ग्रुपचे चेअरमॅन श्री किरीट मेहता साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक श्री शिरीष सप्रे साहेब, या सर्वांनी आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून देणारी द न्यू एज्युकेशन सोसायटी आणि त्यांचे सेक्रेटरी श्री हेरवाडे सर, कार्यक्रमासाठी क्रिएटिव्ह डिझाईन्स आणि डिजिटल मीडियाचे काम पाहणारे अभिसार मीडियाचे श्री तुषार दिवेकर आणि त्यांची टीम, MS प्रिंटिंगच्या सौ सोनवणे मॅडम, श्री जाकीर शेख आणि आजच्या कार्यक्रमाची निवेदिका सौ हरिप्रिया दिवेकर यांचे आभार. अरविंद इन्व्हेस्टमेंट्सचे सर्व गुंतवणूकदार, त्याशिवाय हे व्याख्यान ऐकण्यासाठी उत्स्फूर्तपणे जमलेले आपण सर्वजण, आपले आभार. आम्हाला नेहमी सहकार्य करणारे आमचे मित्र आणि हितचिंतक, आमचे कर्मचारी यांचे आभार. याशिवाय अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्तींची आम्हास मदत झाली आहे, त्या सर्वांचे आभार. या आभार प्रदर्शनानंतर अरविंद इन्व्हेस्टमेंट्स कोल्हापूर आयोजित आजच्या गुंतवणुकीचे मंत्र या विषयावरील व्याख्यानासाठीचे वक्ते श्री चंद्रशेखर टिळक सर यांचा मी आपणास थोडक्यात परिचय करून देणार आहे. श्री चंद्रशेखर मोरेश्वर टिळक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आर्थिक, सामाजिक, धार्मिक आणि साहित्य अशा अनेक क्षेत्रात त्यांचा चौफेर वावर आहे. हे त्यांच्या पुढील परिचयावरून आपल्याला लक्षात येईलच. निवृत्त कार्यकारी उपाध्यक्ष NSDL समूह, NSDL सेबी
मुंबई शेअर बाजार अशा भारतीय गुंतवणूक क्षेत्रातील नामांकित संस्थात 32 वर्षाहून जास्त काळ उच्चपदस्थ अधिकारी, एकूण 40 वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात कार्यरत, देशातील अनेक नामवंत शिक्षण प्रशिक्षण संस्थांत मानद व्याख्याता आणि त्यांच्या अनेक समित्यात सभासद, आर्थिक गुंतवणूक आणि इतर सर्व विषय मिळून 4,500हून जास्त व्याख्याने, आजपर्यंत 30 पुस्तके आणि 3,250हून जास्त लेख प्रसिद्ध कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणांचा विक्रम यावर्षी 2023ला टिळक सरांनी पार केला. आर्थिक विषयावरील पुस्तके, लेख, भाषणे याबद्दल 3 माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, PV नरसिंहराव, डॉक्टर मनमोहन सिंग यांचे विशेष निमंत्रण व प्रत्यक्ष भेटीत प्रदीर्घ चर्चा. आधी लेख व नंतर मला भावलेले गुलजार या पुस्तकाबद्दल स्वतः गुलजार साहेबांकडून प्रशंसा. अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित. अशा विविध क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीचे गुंतवणूक विषयीचे विचार आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, हे आपले भाग्य आहे. मला खात्री वाटते त्यांच्या भाषणांमधून आपल्या मनातील अनेक शंका दूर होतील आणि आपण आत्मविश्वासाने गुंतवणूक करू शकाल. धन्यवाद. फक्त एक अनाऊन्समेंट करायची होती. टिळक सरांची काही पुस्तकं आपण आज बाहेर इथं ठेवलेली आहेत. तर ज्यांना ती पुस्तकाची खरेदी करायची आहे तर ती आज त्यांनी नाममात्र 100 रुपयाला पुस्तक ह्या दराने ती विक्रीला ठेवलेली आहेत. तर बाहेर आपल्याला ती बघायला मिळतील. आपण ती नक्की घ्या आणि त्याचा आनंद घ्या. आयोजक अरविंद इन्व्हेस्टमेंट्स किंवा अरविंद लाटकर, आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय अध्यक्ष शिरीष सप्रे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेहता साहेब, माझ्याबरोबर व्यासपीठावरती उपस्थित असलेले पुस्तकप्रेमी समूहाचे सर्वेसर्वा कृष्णा दिवटे सर, प्राध्यापक डॉक्टर केदार मारुळकर सर आणि कोल्हापूरकर श्रोते हो. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की कदाचित तुमच्या रूढ संकल्पनांना धक्का लावायचं वाईट काम माझ्या हातनं होण्याची शक्यता आहे. हा पहिला मुद्दा. मगाशीच परिचय करून दिला तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की स्टॉक एक्सचेंज, सेबी, NSDL अशा 3 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्या कधी काळी प्रसिद्धीत असतात, कधी काळी बदनामीत असतात, अशा सगळ्या फेजेसमध्ये तिथं काम केलेला माणूस आहे. त्यातही NSDLमध्ये जवळजवळ 22 वर्ष मी होतो आणि त्यातली शेवटची 10 वर्ष NPS किंवा नॅशनल पेन्शन सिस्टमचा राष्ट्रीय प्रमुख म्हणून मी काम पाहिलं. त्यामुळे आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात, मग ते अरुणाचल असू दे किंवा केरळ आणि कारगिल असू दे किंवा बिहार, ह्याच्यात किमान 60 वेळा प्रत्यक्ष प्रत्येक जिल्ह्यात जाऊन काम केलं. आणि पहिल्यापासूनच तोंड चालवण्याची, बायकोच्या आणि मुलांच्या भाषेत म्हणजे तोंड भाड्यानं देण्याची सवय असल्यामुळे तोही 3,500-4 हजाराचा आकडा पार पडला आहे. मी जाणीवपूर्वक आकडा म्हणला आहे, त्याचा काय अर्थ लावायचा असेल तो तुम्ही लावू शकता. मगाशी माझा परिचय करून दिला जात होता. मोकळेपणाने सांगतो, रिटायर होऊन 3 वर्ष झाली आहेत. कारण 31 मे 2020ला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली म्हणून NSDL म्हणले आता जरा घरी बस. नंतर म्हणले अर्ध्या तासांनी 10 वर्ष येतोस का? आपण म्हणलं नको. पण तेव्हापासनं एक वाईट प्रकार झाला की गेली 3 वर्ष मी कंटिन्युअस, कंकरंट आणि कन्सिस्टंट ऑडिट खालती आहे आणि ते ऑडिट माझी बायको करते आहे. म्हणजे लग्न झाल्यानंतर पहिली 33 वर्ष जी संधी तिला मिळाली नव्हती ती गेल्या 3 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वसूल करते. आणि कोणताही ऑडिटरचं कामच हे असतं की तू चुकलास कुठे. त्यामुळे थोड्या वेळाकरता का होईना, औपचारिकता म्हणून का होईना, कोणीतरी आपल्याविषयी बरं वाटतं तेव्हा मनोमन ऊर भरून येतो. त्यामुळे पोट किती सुटलं आहे हे लक्षात येऊ नये म्हणून जॅकेट घालून तुमच्यासमोर बोलायला उभा आहे असं म्हणलात तरी काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट सुदैवाने त्यांनी परिचयात सांगितली नाही, ते एक जरा बरं झालं. तुमच्या लक्षात आलं असेल की त्या बाकीचं सगळं सांगितलं पण मी किती शिकलो असं काही सांगितलं नाही.
ते सांगणारच नाहीत, कारण ते बायोडेटा दिलेलंच नाही. ते दिलेलंच नाही कारण ते देण्याजोगंच नाही. अगदी शेअर बाजार हा जो विषय आहे ना, तो सुद्धा मी शेअर बाजारात किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 1988 साली लागलो, तोपर्यंत आमच्या अख्ख्या खानदानात त्याची कोणी पायरीसुद्धा चढलेलं नव्हतं. माझ्या करिअरची सुरुवात मी केली ICL UK कॉम्प्युटर प्रोग्रॅमर म्हणून. ही 1980 सालची गोष्ट आहे. तुम्हाला कल्पना आहे की तेव्हा कोबाल लँग्वेज फार फॉर्ममध्ये होते. 0 आणि 1 असे 2च गोष्टी त्याच्यात असायचे, म्हणून त्याला बायनरी म्हणायचे. माझा शारीरिक आकार आणि बौद्धिक आकार 0शी अगदी रिसेंबल किंवा 0 माझ्याशी रिसेंबल, आणि कर्तृत्वानं एक होण्याची सुतराम शक्यता नव्हती. म्हणून 7-8 वर्ष त्याच्यात काढल्यानंतर असं वाटलं की आपण जरा क्षेत्र बदलावं. त्यावेळेला परिस्थिती बरी होती आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजलाही त्यावेळेला दुर्बुद्धी झाली की ते म्हणले इतर क्षेत्रात अनुभव असलेली माणसं इकडे आलेली बरी, आणि म्हणून त्यांची जाहिरात आली आणि मी नोकरीला तिथं गेलो. फायनल इंटरव्ह्यूला त्यांनी मला विचारलं, तुला स्टॉक एक्सचेंजविषयी काय माहिती आहे? म्हटलं मोकळेपणाने सांगू का, मला स्टॉक एक्सचेंजविषयी काहीही माहिती नाही, एवढीच मला माहिती आहे. आणि त्यावेळेला MR मैया म्हणून तिथे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते. ते म्हणले या मुलाला मी नक्की घेईन, निदान याला काय माहिती नाही हे कळलं आहे. आणि हे उत्तर द्यायचं धाडस अशासाठी झालं कारण खरोखर ज्यावेळेला पहिल्या इंटरव्ह्यूला मी गेलो त्यावेळेला माझा मुंबईत लहानपण आहे. डोंबिवलीत मी जन्माला आलो, आजही डोंबिवलीतच राहतो. त्यामुळे मला ती बिल्डिंग एक आदमास होता, अंदाज होता की ती कुठे आहे, नेमकी नव्हती. आणि म्हणून त्या फ्लोरा फाउंटनशी गेलो आणि एकाला विचारलं की बाबा मला या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, तर कसं जायचं? एक पारशी बाबा होता. पारशी बाबाला अशासाठी निवडलं की त्यातले ती माणसं चांगली असतात, अगदी शेखर टिळकसारखे डॅम्बिस नसतात. तर तो म्हणला की ते पारशी बाबा असं मला म्हणाले का कान बंद, आपलं डोळे बंद कर, तोंड बंद कर आणि चालायला लाग. मला कळे ना, मुंबईच्या रस्त्यामध्ये डोळे बंद करून तोंड बंद करून चालणार कसं? ते म्हणले नाही, डोळे आणि तोंड बंद ठेवलंस की कानाचा नीट उपयोग करशील, जिथे आवाजाची जास्तीत जास्त पातळी येईल त्या दिशेनं जात जा. ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग आहे. तेव्हापासून माझी ती करिअर सुरू झाली. पण आज मागे वळून बघताना असं वाटतं की त्यावेळेला जे पारशी बाबांनी मला सांगितलं का डोळे बंद ठेव, तोंड बंद ठेव, हे हल्लीच्या व्हॉट्सअप मीडियाच्या कारकिर्दीत जास्त सोयीचं आहे का? आणि हा गुंतवणुकीचा मंत्र आहे का? तर माझं ठाम मत आहे की होय, हा खरा गुंतवणुकीचा मंत्र आहे. कारण डोळ्यांनी आपण जरी बघितलं तरी ते इंटरप्रिट कसं करायचं हे आपल्या हातात आहे की नाही. त्यामुळे माझा पहिला मंत्र हा आहे की आलेल्या माहिती जरूर वाचायला काही अडचण नसते, पण हल्ली त्याचा भयंकर भडीमार आहे आपल्यावरती. त्यातलं खरं किती खोटं किती हा तर एक आणखीनच गमतीचा भाग आहे. तरी बरं हल्ली आपण बरेच जणांनी पेपर वाचणं सोडून दिलं आहे. त्याचं कारण असं आहे की पेपर उघडायच्या आधीच आपल्याला माहिती असतं की एखादी घटना घडली तर लोकसत्ता काय लिहिल, महाराष्ट्र टाइम्स काय लिहिल, चॅनल लावतानाही आपल्याला माहिती असतं ABP माझा काय म्हणेल, लोकमत काय म्हणेल, CNBC काय म्हणेल. मग असं जर असेल तर अशा वेळेला अरविंद लाटकरांसारख्या माणसाची, माझा आयोजक हे म्हणून नाव घेतो आहे असं म्हणलात तरी काही हरकत नाही. शेवटी अतिथी धर्मही पाळावा लागतो जसा त्यांना यजमान धर्म पाळावा लागतो. आणि हे याचा मानधनाशी काहीही संबंध नाही, उगाच काहीतरी भलता अर्थ काढू नका. परंतु या जर 2-3 गोष्टींचा विचार केला तर काही मला जेवढा वेळ मिळाला आहे, कारण ह्याच्यानंतर इचलकरंजीलाही पुन्हा जायचं आहे, वेगळाच विषय आहे तिथे, तर त्याचा जर विचार करायचा झाला तर ज्या गोष्टींचा साधारणपणे हल्लीच्या काळामध्ये आपण फारसा विचार करत नाही पण जी करण्याची नितांत आवश्यकता आहे अशा काही घटनांचा उल्लेख करतो. कारण माझ्या सुदैवाने बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, सेबी असेल, NSDL असेल, या सगळ्या संस्थांमधल्या महत्त्वाच्या घटनांचा एकतर माझ्या कारकिर्दीत तरी झालेत किंवा माझ्यामुळे तरी झालेत, म्हणजे मी त्या क्षेत्रात काम करत होतो म्हणून. आणि या दृष्टिकोनातनं माझी सगळ्यात पहिली महत्त्वाची एक तुम्हाला विनंती आहे, सेबीमध्ये काम केल्यामुळे डिस्क्लेमर क्लॉज आधीच देतो आहे असं म्हणलात तर माझी हरकत नाही, नाहीतरी त्या पहिल्या डिस्क्लेमर क्लॉजचं ड्राफ्टिंग मीच केलं आहे. एक माझी कळकळीची विनंती आहे की आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमची कुठचीही राजकीय रंगसंगती असू दे, माझा लोकशाहीवर विश्वास आहे. 26 मेचा माझा जन्म आहे, माझी जन्मरास मिथून आहे, माझं आडनाव टिळक आहे आणि माझ्या लग्नाला 36 वर्ष झाली आहेत. त्यामुळे डेमोक्रॅटिक असण्यावाचून मला काही गत्यंतर नाही आहे म्हणून नव्हे, पण माझी कळकळीची विनंती आहे की निदान आजची ही सभा किंवा कार्यक्रम संपेस्तोवर
आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आपली कोणतीही राजकीय रंगसंगती असली तरी ती या सभागृहाच्या बाहेर ठेवूया. राजकारणातनं अर्थकारण जरूर घडतं, अर्थकारणातनं राजकारणही जरूर घडतं, म्हणून तर हे सांगतोच आहे. तसंही आज आपल्याकडं संवाद यात्रा आहे, उद्या अजित पवार आहेत, आज चंद्रशेखर टिळक आहेत, त्यामुळे आणखीन किती वेगवेगळं राजकारण करायचं. कारण माझ्या शर्टाच्या रंगावरनं आणि मी डोंबिवलीला राहतो म्हटल्यानंतर माझी राजकीय रंगसंगती मी न सांगताच उघड झाली असेल. पण तरीसुद्धा काही महत्त्वाच्या घटनांकडे मी जरूर आपलं लक्ष वेधू इच्छितो. कारण आजपर्यंत जेवढा बाजार बदलला नाही तेवढा बाजार येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणानं बदलू शकतो अशा या घटना आहेत. सुदैवानं किंवा दुर्दैवानं त्याच्याबद्दलची पुरेशी चर्चा, सांगोपांग चर्चा करावी असं ना प्रिंट मीडियाला वाटत ना इलेक्ट्रॉनिक मीडियाला वाटत. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती जेव्हा अरविंद लाटकरांसारखी व्यक्ती असा कार्यक्रम आयोजित करते तेव्हा त्याचं महत्त्व आणि त्यानिमित्ताने अरविंद लाटकरांच्या सेवेचं महत्त्व हे अधोरेखित होत राहतं. एक साधी गोष्ट पहा, आपल्याकडं चर्चा चालू आहेत की मार्च 2023च्या आत, शब्दप्रयोग असा आहे कारण मी ते सर्क्युलर किंवा ती प्रेस रिलीज पाहिलं आहे, माधवीपुरी बुच सेबीच्या चेअरमन यांनी ते विधान केलं आहे. ते वेड्यावाकड्या ठिकाणी केलेलं नाही. फिनटेकच्या ग्लोबल कॉन्फरन्सच्या इनॅग्युरल ॲड्रेसमध्ये सेबी चेअरमन या पोस्टवरनं बोलताना केलं आहे आणि हे प्रेस रिलीज सेबीच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. सेबीच्या वेबसाईटवरती त्यांनी दिलेलं जे प्रेस रिलीज आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की मार्च 2024च्या आत मी व्यवहार केल्यापासून तासाभराच्या आत सौदापूर्ती होईल. मराठीत सांगायचं तर ट्रेड केल्यापासून सेटलमेंट 1 तासाच्या आत होईल. आपल्या लक्षात येतं आहे का यातनं जन्माला येणारी गणितं किती गमतीची असू शकतात, सकारात्मक आणि नकारात्मक. कारण मुळातच शेअर बाजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन आमूलाग्रपणे बदलतोय हा माझा अनुभव आहे. कारण मी ज्या NSDLमधनं रिटायर झालो तर रिटायर होताना माझ्या हाताखाली असं म्हणण्याची हल्ली पद्धत नाही, माझ्याबरोबर 250 तरुण काम करायचे. माझ्या टीमचं ॲव्हरेज एज 26 होतं आणि घरी मला 2 मुलगे आहेत, मोठ्याचं वय 33, धाकट्याचं वय 26 आणि त्यांचंही आडनाव साहजिक माझे मुलगे असल्यामुळे टिळक आहे. त्यामुळे मी चुकतो कुठे हे सांगण्याचा त्यांना जन्मसिद्ध अधिकार आहे आणि त्यांची आई त्याला या बाबतीत फार फूस लावते. त्यामुळे माझ्याकडे 105 आमदार असले तरी या तिघांची महाविकास आघाडी आमच्या घरात सदैव राज्य करीत असते. पण या पिढीतनी आता आपली गुंतवणूक क्षेत्र चालवतात हा गुंतवणुकीचा पहिला मंत्र आहे. तुम्हाला आणि मला इगो दुखवेल, शेवटी आपण काय फक्त सासूबाईच्याच कडोसरीच्या तिजोरीच्या किल्ल्या दुसरीकडे गेल्या ह्याच्या मालिकांच्या पलीकडं बरंच काही होतं आहे. मग त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक घटना असतात आणि हे लक्षात घेणं हा पहिला आहे. गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये कदाचित करोनाच्या आधीच्या काळामध्ये मी मेडिक्लेमपासून सुरुवात केली नसती, पण करोनाने एक शिकवलं का बाबा रे कोणीही आमरपट्टा घेऊन आलेला नाही आणि त्यातही कोण केव्हा नेमका कशाने गेला हे त्यालाही कळत नाही, डॉक्टरला कळलं तरी तो सांगत नाही. म्हणजे करोना हा राजकीय आजार किती, करोना हा वैद्यकीय आजार किती, करोना हा सामाजिक आजार किती याची परिस्थिती बघली पाहिजे का. माझा एक मित्र आहे, बालवर्गापासून आम्ही बरोबर आहोत. साहजिक 11वी नंतर SSC नंतर बदललं, आज तो MD डॉक्टर आहे. तो गमतीने म्हणतो की शेखर त्याला कुठच्या क्षेत्रात तो काम करतो हे सांग, त्याला कुठच्या महिन्यात हार्ट अटॅक येऊ शकतो हे मी सांगेन. नाही हसू नका, यातनं आपल्या गुंतवणुकीचं वेळापत्रक बदलतंय ही वस्तुस्थिती आहे. इथे काही बँकर्स असतील, 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपतं, त्यामुळे तो म्हणतो अकाउंट्स फायनान्स फायनलायझेशनमध्ये काम करत असाल 100% मे महिन्यात हार्ट अटॅक यायची शक्यता जास्त. शैक्षणिक संस्थेत काम करत असाल, प्रिन्सिपॉल असाल, हेडमास्टर असाल, तर ॲडमिशन नावाचं जे एक भन्नाट प्रकरण असतं, शाळेतल्या सीट तेवढ्याच राहतात, विद्यार्थी तेवढेच घेता येतात, पण प्रत्यक्ष अर्जापेक्षा चिठ्ठ्या जास्त येतात आणि त्या हेडमास्टर किंवा प्रिन्सिपॉलला शाळेत जेवढं जगायचं असतं तेवढंच समाजात जगायचं असतं.
त्यावेळी कारण मी अनेक संस्थांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवरती आहे. ते गमतीने सगळे प्रिन्सिपॉल म्हणतात वर्षभर सुट्ट्या नाही दिल्यास तरी चालतील, ॲडमिशन सुरू होऊन ॲडमिशन पुरी होईस तर मी ऑफिसला आलो नाही अशी काहीतरी प्रोव्हिजन कर ना, वेगळा बोनस देऊ नका. या पार्श्वभूमीवरती जसा एखादा जनरल इन्शुरन्स एखाद्या इव्हेंट पुरेसा असतो किंवा मर्लिन मनरोनं जसं तिच्या प्रत्येक शरीराच्या अवयवाचा वेगवेगळा इन्शुरन्स काढला होता, तशा इन्शुरन्स पॉलिसीज आपल्या देशात येऊ शकतात का, याचं उत्तर होकारार्थी आहे. मेडिक्लेममध्ये आपण करणार आहोत विचार याचा. हां, म्हणजे आता आपण विमानाचं तिकीट काढलं, ट्रेनचं तिकीट काढलं तर आपोआप येतं. याचं उदाहरण सांगतो. तुम्ही जर 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, कोल्हापूरमध्ये साहजिक असणार, तुम्ही त्याला दरवर्षी आपल्याला इन्शुरन्स रिन्यू करावा लागतो. हे कशावरनं सुचलं हेही सांगतो. म्हणजे केवळ नुसते 1, 2, 3, 4 असे मुद्दे नाही सांगत, त्याचं लॉजिक सांगतो. मग असं लॉजिक आपल्याला कुठे वापरता येतं का हे पाहू, आणि तो गुंतवणुकीचा मंत्र असेल. गेल्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही तुमच्या कारचा, 2 व्हीलरचा, जे काही व्हेकल असेल त्याचा जर इयरली प्रीमियम रिन्यू केला असेल आणि तो जर टाटा AIG कडनं केला असेल, मी त्यांचा ब्रँड अँबॅसेडर नाही, तर त्या टाटा AIGच्या कस्टमर केअरकडनं तुम्हाला फोन येतो. कारण मी कार इन्शुरन्सचा प्रीमियम जर भरला तर मला ऑनलाईन पॉलिसी येते आणि मग ती घरी येते. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा मला कस्टमर केअरचा फोन आला, त्याचं काय ऐकून घ्यायच्या आधीच मी सांगितलं, हो तुझा व्हॉट्सअप आला आहे, मी ते डाउनलोड केलं आहे, उद्या प्रिंटआउट घेऊन गाडीत ठेवतो. ती म्हणली सर जरा थांबा ना, तुमचं हे झालं म्हणलं, गाडी तुम्ही चालवता का ड्रायव्हर चालवतो? मी म्हटलं यार ही बायकोसारखे का प्रश्न विचारते आहे. मग मी म्हटलं ड्रायव्हर चालवतो. त्याचा लाईफ इन्शुरन्स काढला आहे का? माझा मुलगा पाठीमागनं म्हणला आमचं आयुष्य सुरक्षित राहावं म्हणून वडिलांना चालवू देत नाही, कारण वडील आमच्याविषयी असं म्हणतात की त्यांनी LICच्या काढलेल्या पॉलिसी त्यांनाच कॉम्पेन्सेशन मिळावं म्हणून आहेत, पोस्ट ह्युमस नाही आहेत. तर मग तो म्हणला तुमचा इन्शुरन्स प्रीमियम वेगळा होतो का? तुम्ही हसताय. लाटकर सर मान्य करतील, अशा डिफरन्शियल प्राइसिंगच्या पॉलिसी करता इन्शुरन्स कंपन्यांनी IRDAईकडे अर्ज केला आहे. महागुंतवणुकीचा नवीन मंत्र होईल की नाही? इथे आज 2 उद्योजक बसलेत. एक शक्यता नाकारता येत नाही की ज्या पद्धतीनं LICचं इंटिग्रेशन सुरू आहे, ज्या पद्धतीनं प्रायव्हेट इन्शुरन्सच्या कंपन्यांची चर्चा सुरू आहे, उद्या जनरल इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि ग्रुप इन्शुरन्स याचंही इंटिग्रेशन होईल का? ऑलरेडी माझ्या लाईफ इन्शुरन्समध्ये की पर्सोनेल, सिनियर मॅनेजमेंट नावाची आहे, तशी क्रिटिकल इन्शुरन्स म्हणूनही येईल का? याचं उत्तर होकारार्थी आहे. NSDLच्या 22 वर्षातल्या नोकरीपैकी 14 वर्ष मी एकाच वेळेला चीफ रिस्क ऑफिसर, चीफ व्हिजिलन्स ऑफिसर, चीफ कंप्लायन्स ऑफिसर आणि 3 ऑपरेटिंग डिपार्टमेंटचा इन्चार्ज होतो. आमच्या बोर्डाने सांगितलं होतं मी आणि माझा टीम मेंबर एकाच ठिकाणी मीटिंगला जायचं असलं तरी एकाच फ्लाईटनी जाणार नाही. ऑन दीज थिंग्स नाव डेज ट्रॅव्हल इन्शुरन्स आर चार्जिंग यू डिफरंटली. ही गोष्ट खरी आहे की नाही? त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचं क्षणभंगुरत्व किंवा अमरत्व जे काही म्हणायचं असेल ते आपण ठरवणार आहोत का याचा विचार करा. याचं कारण असं आहे की आत्ताच्या काळामध्ये कदाचित माझ्या आयुष्याचा काळ हा माझ्या अर्थार्जनाचा काळ ठरतो का हे ठरवावं लागतं. इथे जे 80चे आहेत, 90 वर्षाचे आहेत, त्यांचा मला अपमान नाही करायचा, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. कारण आज मीही 64 वर्षाचा आहे आणि वैद्यकीय कृपेमुळे मी पुष्कळ जगू शकतो. कारण आमच्या सगळ्या पिढीची समाज जगू देत नाही आणि औषधं मरू देत नाही अशी परिस्थिती आहे, हे आपण करोनानंतर शिकलो आहे. असं जर असेल तर तुमच्या उत्पन्नाचा कालावधी किती हे तुमच्या गुंतवणूक योग्य रकमेचं प्रमाण ठरवायचा महत्त्वाचा घटक आहे का याचा विचार करू का? मगाशी प्रास्ताविक करताना अरविंद लाटकर सर फार चांगलं वाक्य बोलून गेले. ते म्हणले लोकांना प्रॉडक्ट नको असतं, लोकांना सोल्युशन हवं असतं. मग हे जर सोल्युशन मी प्रॉडक्ट म्हणून देऊ शकलो तर ते चालतं का याचा विचार करणं हा गुंतवणुकीचा पुढचा मंत्र आहे. साधं गणित पाहू.
मगाशी जेव्हा मी म्हटलं की मी इतका फिरलो, ऑफिसच्या खर्चाने फिरायचं असतं तेव्हा फार बरं असतं. आणि तसंही जवळजवळ आपल्या देशातल्या 60 मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्सना मी या ना त्या स्वरूपाचा व्हिजिटिंग फॅकल्टी आहे. त्यामुळे मला कल्पना आहे इथे गणितं कशी असतात ते. त्यामुळे तिथल्या स्थानिक गरजा आणि स्थानिक वस्तू माहिती आहेत. मग तुम्ही वयवर्ष 26 असा, तुम्ही वयवर्ष 46 असा, तुम्ही वयवर्ष 86 असा, आपल्या देशामधल्या 2 गुंतवणुकीच्या माध्यमांना कोणतेही पर्याय नाहीत. एक सोनं आणि दुसरं घर. मी एकत्र कुटुंबात राहतो. आता गेल्याच वर्षी माझी आई गेली. अदरवाईज माझ्या घरामध्ये एक आई, प्रत्येकाला एकच असते, पण वयोगट सांगायचा म्हणून आई, बायको, वहिनी, सून आणि पुतणी होती. एका वेळेला टी व्हीवर कोणचा चॅनल किंवा मालिका पाहायचं याच्यावरही मतैक्य होत नाही. आमच्या 6 खोल्यांच्या घरामध्ये कमीत कमी 12 टी व्ही घेण्याची नितांत आवश्यकता आली होती, तरच तेंडुलकरची बॅटिंग बघता आली असते. पण ह्या 6 जणींचं एक मतैक्य होतं, सोनं घ्यायचं. आणि ते फक्त विकत घेताना सांगितलं जातं की मध्यरात्री विकता येतं. 36 वर्षाच्या अनुभवानंतर सांगतो, माझ्या बायकोनी VRS घेतली, तिची मी गुंतवणूक करून दिली. लाटकर सरांचं बरं आहे हो, त्यांना म्युच्युअल फंड कमिशन देतं. बायकोच्या इन्व्हेस्टमेंटचं करून कमिशन मागण्या एवढा वाह्यात मी नाही, कारण ते मिळालं नसतं. तिने वेगवेगळ्या गोष्टींचं कमिशन मागितलं असतं तर माझा पगार पुरला नसता. तिला मी चांगलं सोनं घेऊ दिलं, ते 58,000च्या पुढे घेतलं, 30,000च्या आसपास होतं. तिला म्हणलं आता विकूया का? मध्यरात्रीच कशाला जायचं, दुपारीसुद्धा चालतं की सोनं विकायला गेलं तर. MA संस्कृत गोल्ड मेडॅलिस्ट आहे. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी तिचा सत्कार केला आहे, संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ आहे म्हणून. तर ती बाई मला असं म्हणली, लग्नाला 25 वर्ष होऊन गेली होती, की वेळ आली तर शेखर तुला विकेन पण सोनं विकणार नाही. आता माझा जोक आहे म्हणून हसा. तुमच्या घरी प्रयोग झाला तर तुम्ही माझ्याच बरोबर आल याचाही विचार करा. यातला मंत्र लक्षात घेऊ की शेखर टिळकला विकलं तर दुसरं कोणीही सांभाळणार नाही आहे. शेखर टिळकला दुसऱ्या दिवशी घरी आणून सोडतील. ते म्हणतील पैसे नका परत देऊ, पण ह्याला द्या, हा बोलतच राहतो. पण सोनं कुणीही कधीही विकत घेऊ शकतं. मग याच्यावर तुमचा इंटरेस्ट रेट आणि करन्सी रेट ठरतो का? केदार मारुळकर सर माझ्या मताशी सहमत होतील. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये विदेशी गुंतवणूकदार, ज्यांना आपण FII म्हणतो, त्यांनी अत्यंत कमी गुंतवणूक का केली? कारण जून आणि जुलैमध्ये जगातल्या 109 देशांच्या मध्यवर्ती बँकांनी एक रकमी सोन्याची खरेदी केली. त्यामुळे तुमच्या बाजारातले शेअर विकले, तिकडे पैसे घेतले आणि तिकडे गेले. मग ते जसजसे यायला लागले, जेव्हा विकले तेव्हा 67,000वरनं 62,000वर आलात. ते इथे घालायला लागले, गुंतवायला लागले. मी घालवायला म्हटलेलं नाही. त्यावेळेला तुमचा सेन्सेक्स वाढायला लागला. म्हणजे मला सोनं घ्यायचं असेल किंवा नसेल, ती कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आहे. ती आयुष्यात केव्हाही होऊ शकते. आणि त्यामुळे त्याच्यावर आधारित रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ इन्फ्लेशन ठरतं का? हा गुंतवणुकीचा पुढचा मंत्र आहे की नाही? हे सांगायचं कारण होतं. आजच्या पेपरमध्ये अनेकांनी वाचलं असेल, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये काल सकाळी 10:30 वाजल्यापासून हा मेसेज फिरतो आहे की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी काल जाहीर केलं की 8 ऑक्टोबरपासून 10% ॲडिशनल CRR जो रिझर्व्ह बँक चार्ज करत होती तो रद्द होईल. दिवटे सर इथे असताना मी बोलणं योग्य नाही, कारण एकही ताससुद्धा मी बँकेत कधी नोकरी केलेली नाही. कारण कुठच्याही बँकेला मी नोकरी करू शकतो यावर विश्वासच वाटला नसावा. पण तुमच्या लक्षात येतं आहे का की 10% CRR जर गेला तर त्या प्रमाणामध्ये सिस्टममधली लिक्विडिटी जर वाढली तर निदान टेम्पररीली रेट ऑफ इंटरेस्ट कमी होतील. आपल्याला काय CRR भरायचा नाही, ॲडिशनल नाही ना लोअर नाही. पण जर मला फिक्स्ड इन्कमसाठी इंटरेस्ट बेस्ड इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ती 1 ऑक्टोबरच्या आत केली पाहिजे. इतपत तरी मंत्र या घटनेतनं मी घेईन की नाही? मी लाटकर साहेबांचं मजबूत काम वाढवतो आहे, त्याबद्दल काही नाईलाज आहे माझा. शेवटी उभयपक्षी खुशीचा मामला आहे तो. करा विचार. साधी गोष्ट आहे. मगाशी सोन्याविषयी म्हटलं, व्याजाविषयी म्हटलं.
तिसऱ्या एका घटनेची मगाशीच आम्ही आज चर्चा करत होतो, कारण या हॉलमध्ये मी जवळजवळ 12-13 वर्षांनी आज भाषणाला उभा आहे. त्यामुळे मी आत आल्या लाटकर सरांना विचारलं, अहो ह्या हॉलचं रूप बदललं आहे, पूर्वी इकडनं एंट्रन्स होता. मग ते म्हणले नाही हो, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर हल्ली बदलत आहे. अगदी बरोबर, पण फक्त सोशल इन्फ्रास्ट्रक्चरच बदलत आहे? तुमच्या माझ्या शेअर बाजारामध्ये, तुमच्या माझ्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये जे शेअर्स हमखास बारमही चालतात, त्यातले बहुतांश शेअर हे हाऊसिंगमधले आहेत, हे रिअल इस्टेटमधले आहेत. म्हणजे माझ्या देशात REIT चालत नाही, पण माझ्या देशात हाऊसिंग चालतं, ही वस्तुस्थिती आहे की नाही? आणि हा मुद्दा मांडायचा होता म्हणून मी सांगितलं की मी प्रत्येक राज्यात इतकी वर्ष फिरतोय. म्हणजे त्या गजानन महाराजांच्या पोथीत म्हणलंय ना की ब्राह्मण फिरतो बरा, तसं चाललंय. पण सोनं आणि हाऊसिंग ह्या दोन्ही गोष्टी अशा आहेत की आपल्याकडे वयोगट काहीही असू दे, उत्पन्न गट काहीही असू दे, त्याच्याविषयी आकर्षण आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे हे दुर्दैवी नाही आहे. त्यामुळे मगाशी सप्रे सर म्हणले, मेहता सर म्हणले, तशी बचत आधी मी करतो, म्हणून मग मी सोनाराकडे भिशी लावतो. असं जर असेल तर हे मूळ घर घ्यायची आपल्या देशातला बदलता वयोगट लक्षात घेऊ की नाही? तर त्यानुसार माझं मार्केट बदलतं आहे. आज जे 90च्या पुढचे आहेत, 100च्या पुढचे आहेत, आपल्या घरीही आहेत अशी माणसं. त्या पिढीनं विचार करा ना की त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर कधी घेतलं, का तीही भांडवली गुंतवणूक आहे. सोनं विकत नाही, घर विकत नाही. घराच्या बाबतीत फार फार तर आम्ही असं म्हणतो की अरे आत्ता छोटं घर घेणं परवडतं, छोटं घर घेतो, मग ते विकून मोठं घेईन, किंवा ते मुलाला देईन, मुलीला देईन, आणि मी मोठ्या घरात जाईन, अरे व्हायसे वर्षा. पण मी ती गुंतवणूक करतो, पण ती केव्हा करतो याच्यावर बाकीचं गुंतवणूक क्षेत्र बदलतं की नाही? माझ्या वडिलांच्या पिढीने त्यांच्या आयुष्यातलं पहिलं घर बहुतांश वेळेला रिटायरमेंट नंतर बांधलं आहे. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडच्या, ग्रॅच्युइटीच्या पैशातनं बांधलं आहे. मी टिंगल नाही करत आहे, प्लीज कृपा करून गैरसमज नका करून घेऊ. आपण इकॉनॉमिक रियालिटी समजून घेऊ. भारतभर त्या पिढीनं बांधलेल्या सगळ्यांच्या बंगल्यांची नावं आहेत: इच्छापूर्ती, तपस्या, समाधान, साफल्य. ही जेवढी सोशल रियालिटी आहे तेवढीच ती इकॉनॉमिक रियालिटी आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली भांडवली गुंतवणूक तुमचं अर्थार्जनाचं चक्र संपत असताना करता, त्यावेळेला संपूर्ण आयुष्यभर तुम्ही तुमची लिक्विडिटी इंटॅक्ट ठेवता. म्हणून ती पिढी रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ इन्फ्लेशनची चर्चा करत नाही. माझ्या पिढीने पहिलं घर केव्हा घेतलं? 45व्या वर्षी. 20व्या-21व्या वर्षी नोकरीला लागलो. म्हणजे पहिली 25 वर्ष आमच्याकडे लिक्विडिटी होती, नंतर ॲसेट होती. आज जी चर्चा आहे की जगातला सगळ्यात जास्त वेगानं वाढणारा विकास दर 7.8%, चला 6% असेल, पण त्याच्या खालचं अजून इस्टिमेशन कोणी दिलेलं नाही. पण ते 6% देतं कोण? चंद्रशेखर टिळक 64± देतो. चंद्रशेखर टिळकचे वडील 130± देतात. तो 30± सर्व्हिस सेक्टर ग्रुप देतो. आणि एवढ्याकरता मी माझ्या टीमचं आणि माझ्या मुलांचं ॲव्हरेजेस सांगितलं. स्वतःलाच विचारा, ती पिढी केव्हा घर घेते पहिलं? माझा अनुभव असा आहे की ती पिढी एंगेजमेंटच्या वेळेला फ्लॅट बुक करते आणि लग्नाच्या वेळेला फ्लॅट आणि स्पाऊस दोन्हीचं पोझिशन एकदम घेते. या प्रोसेसमध्ये फ्लॅट स्पाऊस होते का स्पाऊस फ्लॅट होते मला माहिती नाही. सर हसू नका. म्हणून माझ्याकडे रेट ऑफ इंटरेस्टची चर्चा आहे का? म्हणून माझ्याकडे रेट ऑफ इन्फ्लेशनची चर्चा आहे का? आणि म्हणून मी कॅरम बोर्डसारखा मागे पुढे फिरतोय का? कारण करोनाने आता मला एक खेचर दिलं आहे, आठवड्यातले 2 दिवस ऑफिसला या आणि 3 दिवस वर्क फ्रॉम होम केलं तरी चालेल. म्हणजे काय ते मला कळलेलंच नाही. तुमच्या कोल्हापूरमध्ये सुद्धा असेल, आमच्या मुंबईत, पुण्यात, हैदराबाद, बंगलोरमध्ये पूर्वी ॲडव्हर्टिजमेंट यायच्या 1.5 BHK, 2.5 BHK. मी म्हणायचे हे काय तिकीट काढल्यासारखं आहे. पण आता वर्क फ्रॉम होममुळे त्या हाफला आपण वर्कस्टेशनमध्ये कन्व्हर्ट केलं आहे की नाही? कारण अगदी माझा 2 BHK, 3 BHK फ्लॅट असला तरी करोना आणि वर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये एका बेडरूममधनं माझा मुलगा कनेक्ट होतो, दुसऱ्या बेडरूममधनं माझी सून कनेक्ट होते.
3ऱ्या बेडरूममधनं माझी नातवंड शाळेत शिकतात आणि माझ्या स्वतःच्या घरामध्ये वयवर्ष 64 असा मी आणि वयवर्ष 62 अशी माझी बायको पुढच्या हॉलमध्ये एखाद्या डॉक्टरच्या OPDमध्ये बसल्यासारखे बसतो. हो टी व्ही लावू नका, ओ जाऊ नका. आता हा प्लस हाफ कनेक्ट होतोय की नाही? हॅव यू रिअलाइज्ड की आता जो असा 1.5 BHK देतो त्याचा ब्लॉक आधी विकला जातो. मग आता हा गुंतवणुकीचा मंत्र आहे की नाही? पूर्वी म्हणायचं मी ऑफिसमध्ये, घरामध्ये आहे. आता तसं आहे का? बघा गारमेंट्स बदलली. मी जर घरातनं कनेक्ट होत असेल तर खाली मी हाफ पॅन्ट घातली तरी कोण बघतंय? वरनं मोदी जॅकेट घातलं की झालं काम. ॲपरल्स बदलली की नाही? रेडीमेड गारमेंट्स बदलली की नाही? हसू नका. चंद्रशेखर टिळक 1992 सालपासून जॅकेट घालतो तेव्हा वर्षाला 1000 जॅकेट विकली जात नव्हती. 2014 नंतर दिवसाला 38 लाख जॅकेट विकणारा देश असा आपला देश आहे. मग तुमचं जर डोमेस्टिक कॉर्पोरेट ॲपरल बदललं तर तुमची इंडस्ट्री डिमांड वाढते की नाही? ज्यानं जॅकेट दिलं नाही तो आदित्य बिर्ला रिअल फॅशनचा शेअर खालती आला आणि रेमंडचा वर गेला. हा मंत्र आहे की नाही? आणि एवढ्याकरता मी म्हणलं की आपण ती राजकीय रंगसंगती ठेवू ना बाजूला. अहो त्याला काय अर्थ आहे का? कालपर्यंत शिव्या देणारे एकदम एका सत्तेत येतात. तुझी खुर्ची तू घेऊन गेलास तर कोणीही मंत्री होतं. आपण पाहतोय की नाही महाराष्ट्रात? काही बोलत नाही. उद्या पुन्हा सभा आहे तुमच्याकडे, मला परत जायचं आहे. मस्करीचा भाग नाही. पण तुमच्या लक्षात येते का की केवळ ॲपरल नाही बदललं, माझं हाऊसिंग लाईटिंग बदललं. कारण पूर्वी म्हणायचो घरात माझ्या एक वायफाय कनेक्शन असलं तरी मधला काही काळ मी वेगळं राहत होतो, कारण माझ्या घराचं काम चाललं होतं. मी बायको दोघं ऑफिसला जायचो, 2 मुलगे कॉलेजात जायच्या मागच्या पुढच्या वयाचे होते. मी म्हणलं अरे दिवसभर घरी नसतंच कोण, वायफाय लागतं कशाला तुला? आता घरात 3-3, 4-4 वायफाय असले तरी कमी पडतात की नाही? मग ती मुलंच सांगतात बाबा एकाच व्हेंडरची 4 वायफाय घेऊ नको, तुझं येड्यासारखा बल्क डिस्काउंट मागशील. वेगवेगळ्या यांची घे, कारण त्यांची व्हेलॉसिटी वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी असते. तुम्ही लोकल नेटवर्क या इंडस्ट्रीला केलेली सपोर्ट हे या घरातनं लक्षात येतं की नाही? हा आहे की नाही गुंतवणुकीचा मंत्र? काय वेगळं लाटकरांकडे जावं नाही हो लागत, म्हणजे तुम्ही जायला माझी हरकत नाही. पण जे डोळ्यानं मी बघतो ते दिसतं की नाही? साधा विचार करा ना. पूर्वी आपण असं नव्हतं म्हटलं की मी घरातलं टेबल होतं ते माझं वर्कस्टेशन नव्हतं, ते टेबल होतं. आता तिथे कॉम्प्युटरवरती फ्लेअर येणार नाही, ग्लेअर येणार नाही असं मला लाईटिंग लागतं. हॅवेल्सचा शेअर उगाचच वाढला का? माझ्या लहानपणी घरामध्ये जेव्हा आम्ही चाळीतनं ब्लॉकमध्ये राहायला गेलो, बंगल्यामध्ये राहायला गेलो वडिलांच्या, तेव्हासुद्धा आमच्या बाथरूममध्ये एकच नळ होता, डोक्यावरनं पाणी 2 होते. आता 12 नळ असतात. मला तर कळतच नाही नवीन घरात गेल्यावर यातला कुठचा. मी त्याच्यावरती मार्करनी लिहून ठेवलं. मग आता जगवार आणि हॅवेल्सचा बिझनेस वाढला की नाही? हे जॉग्राफी इरस्पेक्टिव्ह आहे की नाही? मग जर माझी लाईफस्टाईल बदलली तर माझं प्रॉडक्ट बदलतं, माझी डिमांड बदलते. हा गुंतवणुकीचा मंत्र आहे की नाही? आणि ही डिमांड कुठनं येते याचा विचार करू ना. सिंपल लॉजिक सांगतो. पहा, माझ्या वडिलांच्या पिढीचं वर्णन केलं जायचं, नोकरीला चिकटला, कारण ते जिथे लागायचे तिथनंच रिटायर व्हायचं. काय 2 रुपये, 5 रुपये, 7 रुपये जो काय पगार असेल तो. पण त्यांना खात्री होती की तो मरेपर्यंत त्यांना किंवा रिटायर होईपर्यंत मिळेल. आंब्याची झाडं लावायचे, आंब्याच्या झाडाला 9 वर्षांनी पहिलं चांगलं फळ येतं. ते म्हणायचे मी नाही, माझा नातू खाईल. मी म्हणतो माझा मुलगा माझ्याबरोबर राहील की नाही मला माहिती नाही, तर नातवाचं कुठे मी बघू, मला आंबे खाऊ देत डायबिटीस व्हायच्यात. हॅव यू चेंज द सायकल? माझ्या पिढीचं वर्णन 80च्या दशकात जर सुरुवातीला नोकरीला लागलो, आमचं वर्णन नोकरीला चिकटला असं नाही केलं तुम्ही, नोकरीला लागला असं केलं. कारण जॉब बदलला तरी मिळेल अशी खात्री होती. आज जो माझ्या GDPच्या अर्थव्यवस्थेच्या 61% वाटा सर्व्हिस सेक्टर देतं, त्याचा ॲव्हरेज एज 30± आहे. ती पिढी नोकरीला चिकटतही नाही, ती पिढी नोकरीला लागतही नाही. ते आजकाल इथे नोकरी करतात. हसू नका, काल उद्याचा नाही आहे, कालचा आहे. इट्स नॉट टुमारो, इट्स यस्टरडे.
इट इंडिकेट्स दॅट शेल्फ लाईफ ऑफ अ इन्कम इज गोईंग डाऊन. त्यामुळे सगळ्या दीर्घकालीन गुंतवणुकीची शिटी वाजली की नाही. बघा, जे माझ्यासारखे 60च्या मागच्या पुढचे आहेत, मला नका उत्तर देऊ, स्वतःलाच उत्तर द्या. लाटकर साहेबनी जर त्यांच्या क्लायंटचं एज प्रोफायलिंग केलं तर त्यांच्याही हे लक्षात येईल. जे माझ्यासारखे 80च्या दशकात 20-21चे असताना नोकरीला लागले, इनव्हेरिएबली आमच्या सगळ्यांची पहिली इन्व्हेस्टमेंट LICची 5,000 रुपयाची 20 वर्षाची पॉलिसी होती. आता मी माझ्याकडं नवीन नोकरीला लागणाऱ्या मुलाला सांगितलं की बाबा रे, 20 वर्षाची अशी पॉलिसी काढ. तो माझ्यासमोर केबिनमध्ये काही बोलत नाही, कारण त्याचं प्रमोशन आणि बोनस माझ्या हातात असतो. पण बाहेर गेल्यावर माझ्या 4 पैकी एका सेक्रेटरीला विचारतो, या येड्याबरोबर तू कसं काय काम करतेस? तर तो म्हणतो, साहेब 20 वर्ष पगार मिळेल याची खात्री नाही, तर 20 वर्षाचा प्रीमियम कसा देऊ? मग तुमच्या लक्षात आलं की 2023 1 जानेवारीपासनं LICनी 117 पॉलिसी आणल्या. त्यातल्या 68 पॉलिसी वन टाईम प्रीमियमच्या आहेत. योगायोग आहे का हा? तुला काय झालं, तुला काय अडचण आहे? मला काही अडचण नाही, मला काही LIC चालवायची नाही. पण या LICच्या बाबतीत मग घडणाऱ्या घटना माझ्या लक्षात घ्याव्या लागतात की नाही. LICनं सांगितलं एप्रिल ते जून 2023मध्ये 23,318 कोटी रुपये बुक व्हॅल्यू असलेले शेअर्स मी 30,000 कोटी रुपयांना विकले. अहो, इतके भारी लोक आहेत, नाव नाही घेत चॅनलचं, कारण तो रेप्युटेड आहे म्हणे. त्यांनी मला फोन केला, शेखर तुझा बाईट हवा आहे. काय भाषा आहे? मी इंग्रजी शिकलो तेव्हा 5वीत मला सांगितलं तर कुत्रा चावतो त्याला बाईट म्हणतात. हल्ली मी असं हातात घेऊन बोलतो त्याला म्हणतात. ते जाऊ दे. आणि त्याचा अँकरनं मला प्रश्न विचारला, LICला 30,000 कोटी रुपये नफा कशानं झाला? मी म्हटलं, अगं माझे आई, ते जरा स्विच ऑफ कर. 30,000 कोटी रुपये नफा नाही आहे झालेला, 30,000 कोटी रुपये सेल प्रोसीड आहेत. प्रॉफिट फक्त 7,500 कोटी आहेत. म्हणजे ती संख्या समजून घेऊ हा मंत्र आहे की नाही. त्याची अडचण आहे. का झाली आत्ता LIC? ही घटना आहे तशी 2 दिवसात घटना येते की म्हणले फॉर्च्यूननी त्यांची ग्लोबल 500 लिस्ट पब्लिश केले आणि LIC 98व्या स्थानावर आहे, रिलायन्स 112वर आहे. मी मुकेश अंबानीच्या रिलायन्सविषयी म्हणतोय. कौतुकास्पद आहे, पण ती कशाच्या जोरावर आली? हे वन टाईम प्रीमियम जिंदाबाद आहे. तू म्हणे, तुला काय तुझ्या पोटात का दुखते? हो, म्हणजे मला प्रॉव्हिडंट फंडाच्या पलीकडं काही मिळणार नाही म्हणून नाही दुखत आहे. पण LIC तुम्हाला पैसे केव्हा देऊ शकेल? ते दिलेले पैसे LIC चांगल्या पद्धतीनं गुंतवेल तेव्हा की नाही. जेव्हा ती चंद्रशेखर टिळकच्या पिढीकडनं 20 वर्ष थोडा थोडा प्रीमियम घेत होती, तेव्हा ती थोडा थोडा गुंतवत होती. शिरीष चपरे सरांना त्यांच्या मित्राला सांगायची मुभा होती की बाबा रे, पैसे गुंतवणं हा माझा व्यवसाय नाही, माझा व्यवसाय करणं हा माझा व्यवसाय आहे. संगीताच्या कार्यक्रमात आयोजित करणं आणि आनंद घेणं हा माझा छंद आहे, व्हायसे वर्षा नाही आहे. पण LICला नाही ना असं म्हणता येत. आता तर LIC लिस्टेड सिक्युरिटी आहे, लक्षात घ्या. आता 2-2 दादले आहेत. सेबीलाही उत्तर द्यावं लागतं, इरडाईलाही उत्तर द्यावं लागतं. मारुळकर सर मान्य करतील, इरडाई असं सांगते की तुम्ही जो नव्यानं प्रीमियम गोळा करता तो पहिल्या 70 तासात गुंतवला पाहिजे. आणि सेबी असं म्हणते, जे पैसे तुम्ही प्रीमियमच्या रूपानं गोळा करता ते 48 तासात गुंतवले पाहिजेत. मग आता चंद्रशेखर टिळकसारखा कंप्लायन्स ऑफिसर असेल, तो म्हणला हा ट्रॅक कोण ठेवणार? 48 कोण, 70 कोण? ते सगळंच सरसकट 48मध्ये करा आणि मोकळे व्हा. मग 66,600 इंडेक्स असताना केलेली गुंतवणूक आणि 62,400 असताना केलेली गुंतवणूक, इन्व्हेस्टर तोच आहे, रिटर्न तेच राहतील. तुम्ही म्हणाल तुझा काय संबंध? संबंध आहे ना. तुम्ही म्हणा चंद्रशेखर टिळक चोर आहे, लाटकर सरांचं काय जातं आहे, आम्ही शेअर बाजारात जातच नाही, म्हणणं सोपं आहे. पण तुमची इच्छा असो वा नसो, प्रत्येक इन्शुरन्स कंपनी किमान 5% त्यांच्या इन्व्हेस्टिबल सरप्लसच्या रक्कम शेअर बाजारात गुंतवते. आता त्याच्यातली LICची दुसरी गोष्ट लक्षात घ्या. मी मगाशीच सुरुवात केली होती की माणूस केव्हा मरेल याची खात्री नाही.
गेल्या 3 वर्षामध्ये LICनी त्याच्या आधीच्या 33 वर्षात दिले नव्हते एवढे डेथ क्लेम दिले आहेत. म्हणजे संपूर्ण रक्कम कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये देता येत नाही, ती लिक्विडमध्येच ठेवली पाहिजे. आत्ता LICच्या 17 पॉलिसी चालू आहेत. 8 ऑक्टोबरपासून CRR बदलणार आहे. म्हणजे माझ्या फिक्स्ड इन्कम सिक्युरिटीचे रेट ऑफ इंटरेस्ट काय असतील? मग आता जर पोझिशन ट्रेडिंग करायचं असेल तर आत्ता LIC शॉर्ट करायचं का? या प्रश्नाचं उत्तर असं सार्वजनिक देता येत नाही. चंद्रशेखर टिळकची कमर्शियल फी दिलीत तर नक्की मिळेल. मला माझी गुंतवणूक पाहावी लागते. हसू नका, हा बदललेला मंत्र आहे की नाही? शब्दप्रयोग तोच राहतो, शब्दप्रयोग तोच राहतो, पण त्याचा अर्थ बदलतो. हाही समजून घेणं हे मंत्र आहे की नाही? जे माझ्यासारखे साठीचे आहेत, मारोळकर सर तर प्राध्यापक आहेत, ते मान्य करतील मी काय म्हणतो ते. मी 80 साली BCom झालो. त्यावेळेला आमच्या प्रोफेसरनी मला सांगितलं 2 वर्षापर्यंतचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म, 2 ते 5 वर्ष म्हणजे मीडियम टर्म आणि 5 वर्षाच्या पल्याडचा म्हणजे लाँग टर्म. माझ्या तरुण सहकार्यांनी दिलेल्या अनुभवातनं मी शिकलो आहे, विकत घ्यायच्या आधीच विकलं ते शॉर्ट टर्म, 9 वाजता घेतलं आणि 3 वाजता विकलं हे मीडियम टर्म, आज घेतलं आणि उद्या विकलं ते लाँग टर्म. तुम्ही हसू नका. आता जर विकल्यानंतर तासाभरात सौदापूर्ती झाली तर व्यवहार काय? आता तुमच्या लक्षात आलं. म्हणून कॅपिटल गेन टॅक्स बदलत नाही, कारण ते म्हणले सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्समधनं एवढा पैसा मिळतोय, पैसा मिळाल्याशी मतलब आहे गुंतवणुकीचा मंत्र. याचा अर्थ मला माझी ट्रान्झॅक्शन कॉस्ट कबूल केली पाहिजे की नाही? कारण आपल्याकडे भन्नाट बोलतात लोक, भन्नाट. नाही, तसंच ते बोलत राहू दे, त्यामुळे माझ्यासारख्या आणि लाटकर सरांसारख्या माणसांची सोय होते. बघा, चांगली शिकलेली मुलं आहेत. माझ्याकडे 250 होते ना, त्यातले 18 चार्टर्ड अकाउंटंट होते आणि 114 इंजिनियर MBA होते. ते फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सांगायचे उद्या उशिरा येतोय, कारण ते इन्फॉर्म द बॉस, दे डोंट सीक द परमिशन. मग आपणच विचारायचं लोचटासारखं, कारण तो आला नाही तर आपल्याला काम करावं लागतं. काय रे, कुठं जाणार आहे रे? म्हणजे मैत्रिणीबरोबर जातोय का असे प्रश्न नाही विचारत. इट एन्क्रोचेस देअर प्रायव्हसी. आपल्याला नाहीच, फक्त प्रायव्हसी त्यांनाच. मग ते म्हणतात नाही नाही सर, उद्या ICICI प्रुडेन्शियलची LIC पॉलिसी घ्यायला जातोय. कितीही हसू आलं तरी हसायचं नसतं. माझी सेक्रेटरी म्हणली सर ते असं काहीतरी सांगून गेले की दरवेळेला तुम्ही कॅन्टीनमध्ये जाऊन चहाचा कप का घेता? म्हटलं अगं वॉशरूममध्ये जाऊन मनसोक्त हसून घेतं. म्हटलं तो काय म्हणला ऐकलंस का तू? तो म्हणला ICICI प्रुडेन्शियलची LIC पॉलिसी. म्हटलं ICICI प्रुडेन्शियल LICचा एजंट केव्हा झाला? आपण बातमी कशी वाचतो हे पाहिलं पाहिजे की नाही? मी आपलं फाजील उदाहरण दिलं, पण ही वस्तुस्थिती आहे की नाही? करा विचार. आणि तिसरा गुंतवणुकीचा मंत्र, म्हणजे मी विनोदी उदाहरणं देतोय, माफ करा, अदरवाईज हा विषय कोण ऐकणार? पण यातनं जी बदलती सामाजिकता आहे याचा विचार करून. त्याचं कारण असं आहे की साधं उदाहरण देतो. लाटकर सरांना माहिती आहे, जे अगदी पहिल्यांदा गेल्या वर्षी जेव्हा लाटकर सरांशी मी बोललो तेव्हा माझा चंद्रशेखर टिळक नावाचा YouTube चॅनल आहे. नेटफ्लिक्ससारखा मध्येच कमर्शियल ब्रेक घेतला असं समजलात तरी चालेल. आणि आठवड्यात साधारणपणे 2-3 व्हिडिओ त्याच्यावर रिलीज करतो. ते सगळ्यांनी डोकं खाल्लं माझं, स्विगीचा शेअर घेऊ का, स्विगीचा शेअर घेऊ का, स्विगीचा शेअर घेऊ का. शेवटी तुम्ही एखादी गोष्ट किती टाळता याला मर्यादा असते. आपण शेवटी सगळे सोशल ॲनिमल आहोत. तर एक जण तर माझा त्याच्या पुढचा निघाला, डोंबिवलीत लहानाचा मोठा झाला ना, त्यामुळे फार प्रॉब्लेम आहे. तो म्हणला आता रिटायर झाला, आता तरी मोकळेपणानं बोल की. मी म्हणलं नका, स्विगी नका घेऊ. आणि ते माझ्या मताशी त्यांना अशासाठी महत्त्व होतं कारण माझे किंगफिशरच्या बाबतीतली 32शी वाटली होती. मी म्हणलं अरे स्विगीला मी नाही घेणार, फुकट दिला तरी नाही घेणार. कोण देते फुकट मला? ते म्हणले का नाही घेणार? अरे म्हणलं तू ग्राउंड रियालिटी बघ ना, स्विगी काय करते तुम्हालाही माहिती आहे कोल्हापूरकरांना. तो एखाद्या हॉटेलमधली तुम्ही दिलेली ऑर्डर उचलतो आणि तुम्हाला घरी आणून देतो. काय अडचण नाही, चांगली काम आहे. रात्री अगदी 2:30 वाजता सुद्धा देतो, काही हरकत नाही. पण तुमच्या लक्षात आलं आहे का की त्याचं बिझनेस मॉडेलच बदललं आहे आता. पूर्वी जर त्यांनी एका विशिष्ट वेळेला 100,000 काय जे टिफिन असतील ते एका हॉटेलमधनं उचलले, तर करोनाच्या आधीच्या काळामध्ये आपण सगळे ऑफिसात काम करत होतो.
त्यामुळे त्या 1000 टिफिनमधले निदान 900 टिफिन एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये तो देऊ शकत होता. आता आपण 1000 जण 1000 ठिकाणांत बदल करतो. बरं, माझा लंच टाईम, माझ्या बायकोचा लंच टाईम, माझ्या मुलांची इंटरमिशनची वेळ ही एक नसते. बरं, हल्ली प्रत्येकाकडं मोबाईल असतो. त्यामुळे मी काय ऑर्डर दिले बायकोला माहिती नसतं, बायकोनं काय ऑर्डर दिले मला माहिती नसतं, पोरांनी काय दिले ते आईबापांना कधीच माहिती नसतं. जे तो एकाच घरात 4 वेळा येतो. आता पूर्वी 1000 900 तो एका कॉम्प्लेक्समध्ये देत होता, आता तो 950 वेगवेगळ्या ठिकाणी देतो. म्हणजे त्याची लॉजिस्टिक कॉस्ट वाढली की नाही? बरं, हे मी नको सांगायला, आपल्या लक्षात यायला पाहिजे की नाही? त्या प्रॉस्पेक्टसमध्ये त्यानं सांगितलं आहे, आय एम कमिंग आउट विथ IPO इन ऑर्डर टू मीट माय ऑपरेटिंग लॉसेस. अरे, जावयाला द्यायचा अधिक मास सुद्धा 4 वर्षांनी येतो. हा काय जावई आहे माझा? कारण याचं मॉडेलच चुकीचं आहे. याचं सारखे ऑपरेटिंग लॉसेस मी द्यायचं का? आता तुमच्या लक्षात येतं, इट अप्लाइज टू पेटीएम ॲज वेल. मी पेटीएमच्या स्विगीच्या विरुद्ध नाही. दे मे बी गुड इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ लॉजिस्टिक, बट दे आर नॉट रेव्हेन्यू सॅव्ही इन्फ्रास्ट्रक्चर. हातात पैसा चाला नाही तर तुम्हाला आणि मला डिव्हिडंड आणि ॲप्रिसिएशन कोण देणार आहे? मग त्या मॉडेलकडे पाहणं हा गुंतवणुकीचा मंत्र आहे की नाही? आता येणारे तसेच येणार आहेत की नाही सगळे सोर्सेस? पहा, तुमच्या लक्षात असेल, दिवटे सरांना माहिती आहे, मार्च 2020मध्ये एके दिवशी सांगितलं का रात्री 8 वाजता आपले पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करणार. तेव्हापासून मला जेव्हा जेव्हा हे कळतं तेव्हा ती बातमी खरी का खोटी हे पाहायच्या आधी मी माझ्या शेजारच्या किराणा मालाकडं जातो आणि सगळं काय मिळेल ते घेऊन येतो. काय ह्यानी पुन्हा 3 आठवड्याचा लॉकडाऊन लावला तर? तुमच्या लक्षात आलं आहे की तेव्हापासून जसं स्विगी आणि बाकीचे कमी झाले, तुमच्या लक्षात आलं का की ॲव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजेच डीमार्टचेही शेअर खालती आले? याचं कारण आहे, पूर्वीच्या काळी सोपं होतं, ह्या मुलांना शनिवार रविवारच सुट्टी असायची, ते सकाळी उशिरा उठले, कार काढायचे. आमच्या घरातही हे प्रयोग व्हायचे. तेवढाच मुलाला काय म्हणायचे, क्वालिटी टाईम दिला, बोडख्याचा क्वालिटी टाईम, ते जाऊ दे, तो वेगळा विषय आहे. ते मॉलमध्ये जायचे, खरेदी करायचे, ते सामान सगळं डिकीमध्ये टाकायचे, एक सिनेमा पाहायचे, तिथेच जेवायचे आणि परत यायचे. या 3 आठवड्यांच्या मोदीबाबाच्या लॉकडाऊननी मॉल बंद झाले. बरं, ह्या वर्क फ्रॉम होमनी सकाळी 7 वाजता लॉग इन व्हायला लागतं, रात्रीचे 11 वाजले तरी संपत नाही आहे. वेठबिगारीच्या पल्याडचं आहे, त्याला लेबर लॉ ॲप्लिकेबल नाही आहे. मग ते म्हणले, कोपऱ्यावरचा वाणी बरा, व्हॉट्सअपवर ऑर्डर देतो, संध्याकाळी घरी आणून देतो, जीपेनी पैसे घेतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर लॉजिस्टिक डज मॅटर, बट इट हॅज टू बी लोकलाइज्ड. मग ज्यांचं लोकल लॉजिस्टिक चांगलं आहे ते शेअर्स चालले की नाही? उदाहरणार्थ टाटा कन्झ्युमर. अगदीच टीप दिली नाही असं नको व्हायला. टाटा संपन्न नावाचा ब्रँड आहे. काय काय विकतो? सॉल्ट विकतो, पोहे विकतो, तुरडाळ विकतो. मग असं ज्याची लॉजिस्टिक आहे ते शेअर घ्यायचे. तुमच्या लक्षात असेल तर 7 महिन्यापूर्वी मी सांगितलं तर कमीत कमी 3 म्युच्युअल फंड इन्फ्रास्ट्रक्चर डेडिकेटेड किंवा ट्रान्सपोर्ट किंवा लॉजिस्टिक रिलेटेड म्युच्युअल फंड आणतील. गेल्याच आठवड्यात HDFCचा NFO आला, तो याच सेक्टरचा होता. हे सगळ्याची घोषणा त्या 3 आठवड्याच्या बॅनमध्ये होती की नाही? राजकीय रंग काही असू द्या, आत्मनिर्भरमध्ये जेव्हा ते असं म्हणले, कारण तेव्हाही म्हणले आणि नंतरचे 5 दिवस अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्री दररोज 90 मिनटं संध्याकाळी 4 ते 5:30 ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स घेत होत्या. आजसुद्धा त्या ॲड व्हर्बेटिम फायनान्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवरती आहेत. काय म्हणल्यात त्याच्यात? जर तुम्हाला टाईम वाईज सांगतो, जर तुम्हाला ती ऐकायची असेल कॅसेट, 4थ्या दिवशीची प्रेस कॉन्फरन्स, वेळ मिनटं 76 ते 79. अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन असं म्हणाल्या, तेव्हाही होत्या आजही आहेत, की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आमच्या संरक्षण विषयाच्या किमान 75% वस्तूंचं उत्पादन भारतात होईल. आणि आजपासून तहहयात
आजपासून एवढाच शब्द आहे, तह हयात नाही, पॉलिसी ड्राफ्टिंगमध्ये माझी हयात गेली आहे. रीडिंग बिटवीन द लाईन्स फार महत्त्वाचं असतं. आणि अर्थमंत्री जेव्हा पुष्कळ वेळ बोलतात, त्यातही महिला अर्थमंत्री, तेव्हा दुर्लक्ष केलं तरी चालतं. पण त्या कमी बोलतात तेव्हा फार लक्ष द्यावं लागतं. वैवाहिक जीवन जगणाऱ्या माणसाला, पुरुषाला हे वेगळं सांगावं नाही लागत. त्या कमी बोलतात ते जास्त डेंजरस असतं. त्या असं म्हणल्या 75%, त्यातला 75 हा शब्द महत्त्वाचा नव्हता, किमान मिनिमम हा महत्त्वाचा होता. ते संपलं त्यांचं. त्या क्षणी मला Zee24मधनं मेसेज आला, शेखर काय? म्हटलं काय नाही, जेवढे पैसे असतील तेवढे हिंदुस्तान एरोनॉटिक्स, माझगाव डॉक, BEL, BDL, कोल इंडिया, भारत फोर्स सगळ्यांचे शेअर घ्या. गेल्या 3 वर्षात काय झालं? कारण त्यातली दुसरी घोषणा अशी होती की याच्या पुढे $8,000 कोटी, रुपया नाही आहे. बाकी सगळी प्रेस कॉन्फरन्स रुपयामधली आहे. हा एकमेव रेफरन्स डॉलरमधला आहे. $8,000 कोटी, म्हणजे आजचे किती झाले? 83 रुपये भाव आहे. असं सिंगल टेंडर डिफेन्सचं आलं तर इट हॅज टू बी प्रोक्युअर्ड फ्रॉम इंडियन कंपनीज. त्या इंडियन कंपनीची मालकी इंडियन पाहिजे. त्यांनी FII मधनं पैसे घेऊ देत, दुसऱ्याकडनं टेक्नॉलॉजी घेऊ देत, तिसऱ्याकडनं आउटसोर्स करून घेऊ देत, पण मला जो विकेल तो भारतीय कंपनी पाहिजे. त्या दिवशी मी सांगितलं, हे जर करायचं असेल ना, ताबडतोब म्हटलं टाटा स्टील घ्या, टाटा मोटर घ्या, भारत फोर्ज घ्या. या 9ही कंपन्यांचे गेल्या 3 वर्षातले वाढलेले शेअर्सचे भाव पहा. सो इंटरप्रिट द पॉलिसीज करेक्टली, हा मंत्र आहे की नाही? आणि हे वरचेवर सांगत राहावं म्हणून तर लाटकर सर मगाशी म्हणले का नाही की 60 जणांना बोलावतो, 70 जण. अहो काय दरवेळेला एवढा हॉल घेणं, टिळकांना बोलावणं, काय हा उद्योग नाही काय त्यांचा? ते काय माझे एजंट नाहीत, पण ते त्यांच्या परीनं ऑफिसमध्ये हेच सांगतायत की नाही? आर वी रेडी टू अंडरस्टँड दिस? ही तरुण पिढी ते करते. आणि येणाऱ्या काळामधल्या गुंतवणुकीचा एक नवीन मंत्र लक्षात घ्या. तर आपल्याला नाही पटत, हे मान्य मला आहे, पण जसं त्या जुन्या मराठीत म्हण आहे की नाही, की जात्यावर बाई बसली की ओवी आपोआप सुचते, अशा जुन्या मराठीत म्हण होते. तसं त्या बाजाराशी सतत काम करत असलं ना की हे लक्षात येतं. विचार करा, मी जेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो ना, तेव्हा मला पेन्शन वगैरे काही नव्हतं. आणि माझ्या असल्या भन्नाट उत्तरामुळे मी नोकरीला लागायच्या आधीच तिथे प्रसिद्ध झालो होतो. आणि नंतरच्या काळामध्ये हर्षद मेहता आणि केतन पारेखचा मी चीफ इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होतो, त्यामुळे भल्याबुऱ्या दोन्ही अर्थाने मी लोकांना माहिती झालो होतो. तर मला आमच्या त्यावेळेच्या प्रेसिडेंटनी सांगितलं होतं, कारण मला पेन्शन नव्हतं. ते म्हणले, शेखर तू शेअर बिअर घेतो का? म्हटलं छेव काहीतरी काय, नोकरीला लागायच्या आधी बघितलेलं एकमेव शेअर सर्टिफिकेट. म्हटलं माझ्या वडिलांचं कोऑपरेटिव्ह सोसायटीत घर आहे, ते वडिलांच्या नावाने काढलं आहे ते. आणि म्हटलं ब्लू स्टारला फायनान्स ऑफिसर होतो, तेव्हा LIC मला प्रोजेक्ट रिपोर्टवरती पैसे द्यायचे, त्यांना जी शेअर सर्टिफिकेट सही केलेली असायची सेक्रेटरीने ती द्यायला लागायची ती. म्हटलं मोटर आणि स्टील दे, दबा 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 कोसळले होते. पण आता तुमच्या लक्षात येतं, या अनाऊन्समेंटनंतर टाटा मोटरनी गेल्या वर्षीच डिक्लेअर केलं होतं. काय म्हणले ते? की जर तुम्ही स्टँड अलोन रिझल्ट घेतलात तर आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत, जर तुम्ही कन्सॉलिडेटेड घेतलात तर आम्ही आत्ता लॉसमध्ये आहोत, पण पुढच्या क्वार्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यामध्ये. क्वार्टरचा वेगळा अर्थ नको, बाहेर पाऊस पडत असला तरी. ही आयोजकांना सूचना, विनंती वगैरे काय नाही, कारण माझे सध्या 16 सोमवारचे उपास चालू आहेत, त्यामुळे मी बाहेरचं काहीही खात नाही, फक्त चहा पितो, त्यामुळे तशी अडचण नाही. तुमच्या लक्षात आलं की का टाटा मोटर लॉसमध्ये होती? जगवार घेतलं होतं. टाटा स्टील का लॉसमध्ये होती? कोरस घेतलं होतं. आता हा सगळा बिझनेस इतका वाढला की टाटा मोटर्स हॅज अनाऊन्स्ड की युरोपमध्ये 8,000 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट सुरू करतोय. मग आता हे ट्रेडिंग करणार की नाही? मी बातमी कशी इंटरप्रिट करणार ते पहा ना. याच्याशी काय देण घेणं आहे आपल्याला, असं नका म्हणू. वी आर चेंजिंग. आणि हा गुंतवणुकीचा याचं कारण सांगतो, ते सतत टिकेल असंही नाही आहे. ही गमतीची गोष्ट आहे. माझ्या पिढीनं जेव्हा त्या ब्रोकरनी सांगितलं म्हणून मी सुरुवात केली असेल, किंवा त्यावेळचे जे गुंतवणूकदार होते ते म्हणायचे शेअर बाजारात काय यायचं, शेअर मार्केटमध्ये काय यायचं, तर ते बँकेच्या व्याजदरापेक्षा जास्त प्रकारे डिव्हिडंड देतात.
मग डिव्हिडंड, आणि जर कधी काळी विकलं का आम्ही सगळे जुन्या पद्धतीचे ना, सोनं विकायचं नाही, घर विकायचं नाही, NSC 6 वर्ष विकायचं नाही, सांगायचे दर महिन्याला घे, ते डबल होतील तेव्हा तसेच इन्व्हेस्ट कर, म्हणजे ATCCDमध्ये फायदा होईल, त्यावेळेचं ATB. आता तसं नाही ना. करोनानंतर गंमत जम्मत आहे की नाही, वाईटही अर्थी चांगल्याही अर्थी. तुम्ही जे कॉर्पोरेटमध्ये काम करता, सप्रे साहेबसुद्धा मान्य करतील, कॉर्पोरेटमध्ये आता चंद्रशेखर टिळक या माणसाला थोडीच पगार मिळतो. ते माझं प्रॉक्सिमिटी कार्ड आहे, ते त्या सिस्टमला दाखवलं तर दरवाजा उघडतो. मी जर एखाद्या दिवशी कार्ड विसरलो तर आता माझ्या पोस्टचा गैरफायदा घ्यायचं हे सोडा, पण माझ्या सिक्युरिटी गार्डला अधिकार होता की तो मला अडवू शकतो. त्यामुळे मी बायकोला नेहमी म्हणायचो की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या NSDLच्या प्रॉक्सिमिटी कार्डची पहिली पूजा कर, पगार त्याला मिळतो, चंद्रशेखर टिळकला नाही मिळत. तुम्ही हसताय, तो पगार करोनाच्या काळानंतर अनेक कंपन्यांनी वेळच्या वेळी दिलेला नाही, अनेकांनी दिलेला नाही. मी नावं नाही घेऊ इच्छित, पण जेव्हा मी पूर्वी ऑफिसात जात होतो तेव्हा मी एकदा ते प्रॉक्सिमिटी कार्ड लावल्यानंतर अनेक ऑफिसेसमध्ये मला संपूर्ण मार्केट रिलेटेड, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड वेबसाईट्स या ब्लॉक होत्या. अगदी मी CRO होतो तरीसुद्धा नव्हतं. आता ती परिस्थितीच नाही आहे ना. आता मी घरी असतो 3 दिवस का होईना. बरं, ह्या जनरेशनचे मोबाईल नंबर सारखे चेंज होत असतात, त्यांच्या तरी ते कसे लक्षात राहतात भगवान जाणे. तेवढ्याकरता ते व्ह्यू कॉन्टॅक्ट नावाची फॅसिलिटी असावी. मग ते स्वतःचाच नंबर बघत असतील कदाचित. आता ते घरी असतात, त्यामुळे ते एका मोबाईलवरनं, एका नेटवर्कवरनं ऑफिसच्या सर्व्हरला कनेक्ट होतात, दुसऱ्या नेटवर्कवरनं, दुसऱ्या मोबाईलनी ते मार्केटला कनेक्ट होतात. कारण ही जनरेशन किंवा आत्ताचा इन्व्हेस्टर फक्त डिव्हिडंड किंवा फक्त कॅपिटल ॲप्रिसिएशनसाठी मार्केटमध्ये येत नाही, रेग्युलर इन्कम करता येतो. ही वस्तुस्थिती आहे. लाटकर साहेब मान्य करतील, ही जी जनरेशन येते वयवर्ष 30-32, त्यांना तुम्ही सांगा अरे हा शेअर घे, 5 वर्षांनी डबल होईल, किंवा ह्याच्यात पैसे गुंतव, एवढा डिव्हिडंड देतो. चांगली सुसंस्कृत मुलं आहेत, आपल्याच घरातली आहेत, त्यामुळे ते उलटून बोलत नाहीत. सगळं लाटकर साहेब, चंद्रशेखर टिळक साहेब, सप्रे साहेब, दिवटे सर, केदार सर सांगतात ते ऐकतात आणि नंतर म्हणतात नाही हे सगळं रामायण खूप छान होतं, एकदम इंटरेस्टिंग होतं, नॉलेज म्हणजे तुमचं फंटॅस्टिकच आहे, पण सर माझी अडचण अशी आहे की माझा या दिवसाला EMI ड्यू आहे, कारचा आहे, घरचा आहे, डेबिट कार्डचा आहे, तेव्हा केव्हा केवढे पैसे मिळतील ते सांगा. ते आता मी आणि लाटकरांना जर सांगता येत असतं तर काय आम्ही येडेवत का ऑफिसात जाऊन बिझनेस करायला, मग आयुष्यभर तेच नसतं का केलं. दॅट जनरेशन इज कमिंग टू द मार्केट फॉर अर्निंग रेग्युलर इन्कम. म्हणजे आमचा हर्षद मेहता जेव्हा मी इंटरॉगेशन करायचं ना तेव्हा मला म्हणायचा शेखर, हर्षद मेहताला मराठी खूप चांगलं यायचं, पण हर्षद मेहता हा आजचा विषय नाही, त्याच्यावर नंतर कधीतरी बोलू. त्यांचं मी मार्केट शिकलो. हर्षद मला नेहमी म्हणायचा, म्हणला शेखर ज्या वेळेला एका व्यवहारातनं मला 1 रुपया मिळणार नाही त्यावेळेला मी 4 आण्याचे 4 व्यवहार करीन, मला 1 रुपया मिळण्याशी मतलब आहे. आता तुमच्या लक्षात आलं, अशी सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन वाढली म्हणून BSEचा शेअर फंटॅस्टिक आहे. कारण ते जर रेग्युलर इन्कम करता येत असतील तर तुमचं आणि माझं गणितही तसंच असलं पाहिजे की नाही. नाही आमच्यात असं करत नाहीत. अरे आमच्यात असं करत नाहीत काय, जिथे आहे तिथे जा. आपण म्हणतो की नाही जसा देश तसा वेश, महागुंतवणुकीचा मंत्र आहे की नाही. आणि त्याच्या पलीकडचं सांगतो की हे आपण केलं नाही केलं गोष्ट वेगळी. 2 घटनांकडे ते सांगेल, तुम्ही म्हणाली सगळी आता स्टोरी होऊन गेली, यातनं मला होणारा फायदा काय होऊन गेला, मार्केट वर खाली काय व्हायचं ते होऊन गेलं. शेवटच्या 2 घटना सांगतो आणि थांबतो. बघा आता 2 महत्त्वाच्या घटना सुरू आहेत किंवा शक्यता आहे, चर्चा सुरू आहे असं म्हणू आपण. एक, सध्या भारतामध्ये G20ची कॉन्फरन्स सुरू आहे. हा काय नाही राजकीय ड्रामा आहे वगैरे असे ना. आपल्याला काय करायचं आहे ना, आपल्याला सरकार चालवायचं आहे ना, आपल्याला बाजार चालवायचा आहे. आपल्यातले बहुतांश आपण मतदानालाही जात नाही, त्यामुळे काही प्रश्नच नसतो. पण तुमच्या लक्षात येत आहे का, ह्या G20मध्ये फक्त 20 देशांची लोकं आहेत असं नाही आहे, 22,000 बिझनेस डेलिगेट्स आहेत. वी आर डिस्प्लेइंग व्हॉट वी हॅव डन और व्हॉट वी हॅव नॉट डन. वी मीन्स अ कंट्री, अ नेशन, नॉट अ पर्टिक्युलर पार्टी और अ पर्टिक्युलर लीडर. त्या पक्षाला, त्या नेत्याला जरूर विरोध असू शकतो,
पण जगात सगळ्यात जास्त UPI-नं व्यवहार करणारा देश माझा आहे. ही वस्तुस्थिती आहे की नाही? बँकांना आता चेकबुक विकून पैसे मिळता येईल हे दिवस संपलेत, कारण लोक म्हणतात चेकबुक आठवायला लागेल कुठं ठेवलं आहे ते. ट्रॅव्हलर्स चेक विचारा केव्हा शेवटचे घेतले. आता जगातल्या 21 देशांनी इंडियन रुपी मान्य केली आहे. आता तुमच्या लक्षात येतं आहे का, बँकिंग सॉफ्टवेअर चालणाऱ्या कंपन्या चालतील. तुमच्या लक्षात आलं, म्हणून TCS गेली 21 क्वार्टर तुम्हाला डिव्हिडंड देत आहे. विप्रो इज आउट ऑफ द पिक्चर. 5 बँकर पहिल्या 2 रांगात बसले माझ्या माहितीत, मागेही असू शकतील, मी अनेकांना ओळखत नाही, माफ करा. तुमच्या लक्षात येतं आहे का, जगातला पहिला देश आहे आपला डिजिटल रुपया देणारा. पहिला ऑफिशियल करन्सी आहे. फॉर्ममध्ये, पेपर फॉर्ममध्येही आहे, डिजिटल फॉर्ममध्येही आहे. तुमच्या लक्षात येतं आहे का, बँकिंग सॉफ्टवेअर किती बदलतं आहे ते करन्सी ॲक्टमुळे नाही बदलत आहे, ते IT सिक्युरिटी ॲक्टमुळे बदलत आहे. NSDLचा 22 वर्ष CCO असलेला मी माणूस आहे. IT Security Act tells me you can't hold more than one class of asset in a same type of asset in a same account. आणि जर तसं असेल तर डिजिटल रुपयाच्या बिलमध्ये पार्लमेंटमध्ये असं म्हणलं की वी विल एन्श्युअर दॅट प्रोटोकॉल इज ऑब्झर्वड. म्हणजे काय, कल्पना करा, आत्ताचा माझा बँक अकाउंट आहे, त्याच्यात फक्त पेपर रुपया आहे, मी रिटायर झालो आहे, माझा डिजिटल रुपयाशी काय संबंध? येडे आहेत का? 1 एप्रिल 2023 नंतर गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे, चंद्रशेखर टिळक तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरता, पर्याय काय? पापं भिरू माणसं होता पण सगळी. माझी पापं भिरूची व्याख्या एकदम सिंपल आहे, ज्याला कर चुकवायची इच्छा आहे पण हिंमत नाही, असे आपण सगळे होतो. आपल्या खिशात कन्फर्म तिकीट असलं तरी डब्यामध्ये रेल्वेचा TC आल्यानंतर TC यायच्या आधी आपणच बघतो, बरोबर आहे ना? तेवढ्या वेळेला बायकोला विचारतो, बरोबर आहे ना? अरे तू काढलंय ना तिकीट, मग एका बघ की ते TC सांगेल ना, नसेल तर बघ तो वेळ आली तर तो TC चायला आपल्याशी आल्यानंतर तिकीट पण विचारित नाही. जोक्स अपार्ट, हॅव यू रिअलाइज्ड? त्यामुळे आता मी जर इन्कम टॅक्स रिटर्न भरला आणि मला त्याच्यामध्ये रिफंड आला तर गव्हर्नमेंट हॅज द फ्रीडम टू गिव्ह माय रिफंड इन डिजिटल रुपी. एकच बँक अकाउंट कनेक्ट आहे, तर तो आधारला आहे, तो पॅनला आहे, तो ITRला आहे, कारण मी ॲडव्हान्स टॅक्स त्यातनंच भरला आहे. करा प्रयोग. तुम्ही काय वाटेल ते बँक अकाउंट द्या, तुम्ही आधी जे 3 ॲडव्हान्स टॅक्स ज्या बँक अकाउंटमधनं भरले आहेत तिथेच रिफंड येतो. आता तो गव्हर्नमेंटने डिजिटल रुपयामध्ये दिला तर तुम्हाला काय चॉईस आहे? सांगणार आहात गव्हर्नमेंटला जाऊन नको मला डिजिटल रुपया नको आहे, गव्हर्नमेंटला ठेवा बाजूला, देतो नंतर. मग आता IT सिक्युरिटी ॲक्ट असं सांगतं, रिझर्व्ह बँक उद्या असं सांगू शकते, तुमच्या अकाउंटमध्ये जोवर पेपर रुपी आहे तोवर आत्ताचा 8 डिजिट 6 डिजिटचा पॅन कार्ड किंवा पासवर्ड चालेल. मी हे हवेत बोलत नाही आहे. तुमच्या लक्षात आलं का, ज्या बजेटमध्ये निर्मलाजी सीतारामन असं म्हणल्या की डिजिटल रुपया वी आर लॉन्चिंग, त्याच बजेटरी स्पीचमध्ये पॅरेग्राफ 47मध्ये निर्मलाजी सीतारामन असं म्हणल्या, नाव पॅन कांट बी अ कॉमन आयडेंटिफायर. मॅडम मान्य करतील, चंद्रशेखर टिळक बँक अकाउंट ऑनलाईन स्टेटमेंट पॅन, चंद्रशेखर टिळक ऑनलाईन म्युच्युअल फंड स्टेटमेंट पॅन. आता माताजी म्हणतात पॅन कांट बी अ कॉमन आयडेंटिफायर. उद्या रिझर्व्ह बँक सांगू शकते की नाही, पेपर रुपी 6 डिजिट 7 डिजिट 8 डिजिट पासवर्ड, त्याच्यामध्ये डिजिटल रुपया 9 डिजिट पासवर्ड. आता तुमच्या लक्षात आलं, एका ठिकाणी डिजिट वाढलं, माझी फाईल साईज वाढते, माझी इन्फॉर्मेशन साईज वाढते, माझा डेटाबेस साईज वाढतो, माझा ॲप साईज वाढतो, माझा डेटा मायनिंग पिरियड वाढतो, माझी नेटवर्क रिक्वायरमेंट वाढते. आता लक्षात आलं, अंबानी मुकेश अनिल अंबानीचे टाटा टेलिकॉम टॉवर का ताब्यात घेतो? करा विचार. मग मी असे शेअर घेतले तर, अशा शेअर्ससाठी जे डेडिकेटेड म्युच्युअल फंड आहेत, तर म्हटलं तर टेक्नॉलॉजी आहे, पण तो मंत्र आहे की नाही? कारण जो काळानुरूप चालतो तीच गुंतवणूक चालते. आपण सगळ्यांनी म्हटलं, हे ते करोना आला म्हणले ते काय विमानं जात नाहीत, अमुक जात नाही, तमुक जात नाही, हॉस्पिटॅलिटी, हॉटेल या इंडस्ट्रीवर वाईट परिणाम झाला मान्य मला.
पण मी एप्रिल 2020पासून माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये सांगत होतो, दर रविवारी घेतो ट्रेनिंग सेशन मी ऑनलाईन, पेड इन्व्हेस्टमेंट सेशन. उद्या नाही आहे कारण उद्या प्रवासात आहे, 17ला नाही आहे कारण गणपती आहे. घरी जर सेशन घेत बसलं तर मखरात मलाच बसवतील. मखरात बसायला माझी ना नाही, 1.5 दिवसाच्या गणपतीबरोबर माझं विसर्जन केलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून नाही, कारण प्रॉव्हिडंट फंडाचं पेन्शन माझं अजून सुरू व्हायचं आहे. जोक्स अपार्ट. पण मी सांगत होतो इंडियन हॉटेलचे शेअर घ्या म्हणलं. ते म्हणले ह्याला टाटावाल्याचं फारच प्रेम आहे. अरे म्हटलं येडा आहे का म्हटलं, त्या इंडियन हॉटेलवाल्यांनी, कारण मी तो प्रयोग करून झाला होता माझा, या सततच्या भ्रमंतीमुळे ऑफिस कृपा करायची, त्यामुळे बऱ्याच मोठमोठ्या या हॉटेलचा काय म्हणतात ते फ्रिक्वेंट व्हिजिटर क्लबमध्ये मी होतो. त्यामुळे मी रिटायर झाल्यानंतर माझ्या बायकोच्यावरती अनंत प्रेम केलं आणि तिला म्हणलं चल इतकी वर्ष लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही, यावेळेला तुला ताज हॉटेलला घेऊन जातो. असं 4 वेळेला गेलो. त्यानं 36 वर्षाचं पाप परिमार्जन झालं नाही ही गोष्ट वेगळी, पण त्यामुळे स्कीम कळली. इंडियन हॉटेल म्हणजे ताज हॉटेल, त्यांचा मूळ बिझनेस काय होता? बिझनेस कॉन्फरन्स. करोनामध्ये घरातनं बाहेर पडायची मारामारी कोण करणार? हे म्हणले आहे हे इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन नाही केलं तर राहायला येणार कोण? आपण पाहा ना, आपण कुठेही ट्रिपला गेलो, हॉटेलमध्ये गेलो की पहिलं आपण काय म्हणतो, स्वच्छ आहे का? म्हणजे घरातली टॉयलेट नसली तरी चालेल, त्या हॉटेल रूमची लागते. तो उशीचा आभरा नीट कोणात आहे का? आपल्याला घरी घालायला सांगा, बाप जन्मात माझा एका रेषेत येत नाही. बट देन इंडियन हॉटेल सेड ठीक आहे, आम्ही वी विल अपग्रेड द रूम, वी विल अपडेट द रूम, वी विल अपकीप द रूम. त्यांनी पॅकेज दिलं. आज तुम्ही चेक इन करा दुपारी 12 वाजता, लंच घ्या, हाय टी घ्या, रात्रीचं डिनर घ्या, उद्याचं ब्रेकफास्ट घ्या आणि लंचच्या आधी चेकआउट व्हा. 6,000 रुपये पर पॅक. मी म्हणले हे 6,000 रुपये ही काय भिकमंगीची लक्षणं आहेत? आपल्याला जायचं नसलं की आपल्याला दुसऱ्याकडे छिद्र काढता येतात. गेली 4 वर्ष ताज ही ऑर्डर विकत आहे. आता जर तुम्ही बुकिंगला गेलात ना तर ते 2025 फेब्रुवारीमधली डेट देत आहेत आणि ते म्हणले 1% ॲडव्हान्स द्या, 1%. आता तुम्ही कल्पना करा, 6,000चा 1% 10 लाख लोकांकडनं 1.5 वर्ष इंटरेस्ट फ्री ते वापरणार आहेत. तो टाटा असल्यामुळे तो तुमचा बेनिफिट वाढवतो. त्यामुळे इंडियन हॉटेल 2020ला 92 रुपये होता, आता 438 रुपये आहे की नाही? स्पेस रिसर्चचा करीन मी विचार, स्पेस लॉन्चिंगचा करीन मी विचार, अनुभवातनं सांगतो पुन्हा. आत्ता चांद्रयान 3 झालं म्हणून नाही. तुमच्या लक्षात येतं का की 26 मे 2014ला नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि 26 मे आणि 17 सप्टेंबर ह्या 2 तारखा त्यांच्याही आयुष्यात महत्त्वाच्या आहेत, माझ्याही आहेत. कारण माझा स्वतःचा जन्म 26 मेचा आहे आणि माझ्या मोठ्या मुलाचा जन्म 17 सप्टेंबरचा आहे. त्यामुळे 26 मे आणि 17 सप्टेंबर त्यांची जन्मतारीख आहे आणि 26 मेला त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे हे 26 मे 17 सप्टेंबरला जन्माला आलेली माणसं काय भन्नाट असतात हे मला फर्स्ट हँड माहिती आहे. हे 26 मे 2014ला पंतप्रधान झाले. 1 जून 2014ला पहिला त्यांचा पब्लिक प्रोग्राम होता. त्यावेळेलाही ते इस्रोमध्ये गेले होते. त्यावेळेला आपण फक्त 19 सॅटेलाईट लॉन्च केले होते. तो त्यावेळेला आपला नॅशनल रेकॉर्ड होता. 2019ला ते पुन्हा निवडून आले. पुन्हा जून 2019मध्ये ते इस्रोला गेले. त्यावेळेला आपण फक्त 118 सॅटेलाईट लॉन्च केले आणि तो ग्लोबल रेकॉर्ड होता आणि त्यातले 119 वेगवेगळ्या देशांचे होते. आता कळलं की तो $60 बिलियन फॉरेक्स रिझर्व कुठून आला. मग आता चांद्रयान 3 झालं, सूर्य झाला, पुढच्याचं कॉस्टिंग आलं, मग हे शेअर घेणार की नाही मी? लाटकर साहेबांनी जर सांगितलं की अरे बाबा स्पेस सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आला आहे, जाईन की नाही? लॉजिस्टिक्स सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आला आहे, जाईन की नाही? जर ते म्हणले की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये असाल तर वेगळ्या पद्धतीची मेडिक्लेम फॅसिलिटी आली आहे. कारण सेक्टर चालतं तेव्हा ती डिमांड वेळच्या वेळी पुरी करावी लागते. सप्रे साहेब मान्य करतील. मोठी ऑर्डर मिळाली त्याचा आनंद असतोच, पण एक नैतिक जबाबदारी असते ना. खरं म्हणजे आर्थिक जबाबदारी असते की मी दिल्या तारखेला तो माल त्याला पोचवेन तरच पुढची ऑर्डर येईल आणि हे वेळेवर पोचवलं तरच तो मला वेळेवर पैसे देतो. सगळा काही ॲडव्हान्स नाही देत, डोक्यावरनं पाणी 10%. आणि स्पेस रिसर्च आणि स्पेस लॉन्चिंग तर गव्हर्मेंट टू गव्हर्मेंट बिझनेस असतो, तो क्लायंट टू क्लायंट बिझनेस नसतोच. म्हणजे माय डिलिव्हरी मॅटर्स.
मग आता लक्षात आलं की याच्यात कॉमन असलेल्या ज्या इंडस्ट्री आहेत सर्व्हिस सॉफ्टवेअर, म्हणून मग पर्सिस्टंट सिस्टम चालला का, म्हणून TCS चालला का, म्हणून LTTS चालला का, करा विचार. हे नाही आहेत गुंतवणुकीचे मंत्र. अशा अनेक मुद्द्यांची चर्चा माझ्या बाहेरच्या पुस्तकांमध्ये आहे. त्याच्यामध्ये 2 पुस्तकं मला आणता नाही आली, पण ती राजहंस प्रकाशनची आहेत, त्याची यादी आहे. तुम्हाला जर माझं विवेचन पटलं असेल, सगळेच्या सगळे मुद्दे पटले पाहिजेत असं माझं जरासुद्धा दावा नाही. पण ज्या अर्थी तुम्ही इतकं नॉनस्टॉप ऐकताय आणि एकही जण उठला नाही, कारण तुम्ही सगळे समोर बसल्यात, मी म्हणून तर पुढे आलो, का तिथे गेलं ना का ते डेंजर होतं, काय कळत नाही. बरं, नाहीतरी मला पॉवर पॉईंट वापरायचा नव्हता. यू मे डिफर बट प्लीज कन्सिडर. कारण मला बाजाराने शिकवलेला पहिला मंत्र असा आहे की डेटा सेट तोच राहतो. सो इन्फॉर्मेशन डझंट डिसाइड द इन्व्हेस्टमेंट. इंटरप्रिटेशन ऑफ द सेड सेट ऑफ इन्फॉर्मेशन डिसाइड्स द इन्व्हेस्टमेंट. कारण त्यावेळेला तो शेअर त्या भावाने मी तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्यावेळेला तोच शेअर त्याच भावाने तो कोणीतरी विकायला तयार असतो. मी घेतो म्हणजे मी शहाणा आणि तो विकतो म्हणजे तो वेडा. काय पडलंय, आपण काय इथे काय कन्व्होकेशन सर्टिफिकेट द्यायला बसलाव का, कोणाची कॅरेक्टर सर्टिफिकेट देता. मी जर 30 रुपयानं 100 रुपयानं ता इंडियन हॉटेल घेतला असेल आणि 400नं विकत असेल तर इव्हन देन अ सेलर इज इन प्रॉफिट. आणि मी 100ला घेतला नव्हता, आता मी 400ला घेतोय कारण तो पुढे जाऊ शकतो, म्हणूनही मी प्रॉफिट. कारण ती हॉटेल इंडस्ट्री अशी वापरता येते, म्हणून ITC आता हॉटेल बाजूला काढतंय की नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की नाही की LICचा IPO आला म्हणल्यानंतर HDFC लाईफ चालला. LICचा हा रिझल्ट आला म्हणल्यानंतर लाईफ इन्शुरन्स चालला. मग आता तुमच्या लक्षात येतं आहे का NBFC मधल्या व्याख्येमध्ये इन्शुरन्स आला, मग असा विचार करणार की नाही. करा विचार. त्यामुळे माझं म्हणणं इतकंच आहे की उत्तरं बदलतात, त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार हे बघितलं पाहिजे. आणि जिथे शंका येईल तिथे, मग ते चंद्रशेखर टिळक सांगू दे, लाटकर सांगू देत, अजून कोण सांगू देत, मगाशी सर म्हणले तसं की मला भाचा म्हणतो म्हणून 25 लाख दिले. 25 लाख माझे होते ना. वेअरर ऑफ द शूज नो व्हेअर इट पिंचेस. तुम्हाला जरा जरी शंका असेल, नका करू गुंतवणूक. गुंतवणूक कधी करायची नाही हे सुद्धा माहिती असणं हाही गुंतवणुकीचाच मंत्र आहे. पण सीक द इन्फॉर्मेशन. आणि दुसरा आणि तिसरा मंत्र सांगतो आणि थांबतो, तो एकेका वाक्याचा आहे. फॉर गॉड सेक, कितीही अरविंद लाटकर असू देत, चंद्रशेखर टिळक असू देत, अजून कोणीही असू दे, ऐकावं जनाचं करावं मनाचं हे खरं असतं. पण त्याच्यामध्येही एक पॅटर्न ठेवा. एक म्हणजे एकच न्यूजपेपर फॉलो करा. कारण म्हणतात ना की देर इज अ देन मेथड इन अ मॅडनेस. आज चंद्रशेखर टिळकचा पेपर, उद्या लाटकरांचा पेपर, परवा दिवटे सरांचा पेपर. पण तुमच्या लक्षात येतं आहे का की आपल्याकडे पेपरमध्ये राशी भविष्य येतं का नाही. तुम्ही करा हे चाळे, तुमच्या लक्षात येईल की या आठवड्यात महाराष्ट्र टाइम्समध्ये आलेलं भविष्य पुढच्या आठवड्यात तसंच्या तसं त्याच तारखांना लोकसत्तेत येतं. प्रश्न हा आहे की नाही की मी केव्हा करणार आणि काय करणार. हे का महत्त्वाचं आहे. याचं कारण असं, जसजसं सेटलमेंट पिरियड, ट्रेडिंग पिरियड कमी होत जाईल तसतसं टेक्निकल ॲनालिसिसवरती आधारित व्यवहार बाजारातले वाढतील. मी टेक्निकल ॲनालिसिसच्या विरुद्ध नाही, प्लीज, माझी करिअर आहे त्यातली. पण तुमच्या माझ्यासारख्या माणसांसाठी टेक्निकल ॲनालिसिस बेस्ड इन्व्हेस्टमेंट डिसिजन नकोत. म्हणजे एकमेव टेक्निकल ॲनालिसिस हा आधार नको. याचं कारण सांगतो. टेक्निकल ॲनालिसिस हे पब्लिक ब्रॉडकास्ट आहे. तुम्ही काय ते हाय अँड लो, बॉटम शोल्डर, काय जे असेल तुमचं ते, तो एकदा पॅटर्न फॉर्म झाला की इट इज ओपन फॉर ऑल. तुमच्यापैकी किती जणांना सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 3:30पर्यंत आणि 1 नोव्हेंबरपासून आपल्या मार्केटची वेळ सकाळी 8:30 ते 6:30 व्हायचे, वेळ आहे का तुम्हाला एवढा त्या स्क्रीनच्या समोर बसायला. त्यामुळे इन्फॉर्मेशन अवेलेबल होणं आणि त्याच्यावर ॲक्शन घेणं याच्यामध्ये जेवढा जास्त वेळ जाईल तेवढे आपण मागे पडतो. मग हे असे अनकन्व्हेन्शनल फॅक्टर करा ना. आणि एवढ्या करता
जसं पूर्वी फॅमिली डॉक्टर नावाची कन्सेप्ट होती ना, तशी फॅमिली ॲडव्हायझरची गरज आहे. कारण त्याला माहिती असतं, मी त्याच्याकडं गेलो सांगितलं तो सांगतो कशाला आत्ता घेतो आहे, बायकोच्या मुलाच्या अकाउंटमध्ये आहेत ना, तुला तेवढंच हवं असेल तर तिचा प्रॉफिट बुक कर, ऑफ मार्केटने तुझ्याकडे घे, तू तिला ऑन मार्केट पैसे दे. म्हणजे प्रॉफिटही फॅमिलीमध्ये राहतो आणि ॲसेटही फॅमिलीमध्ये राहते. बट दॅट कॅन बी ॲडवाइज्ड ओनली बाय अ फॅमिली प्लॅनर. हा गुंतवणुकीचा मंत्र आहे. आणि तिसरी गोष्ट लिक्विडिटी, रिटर्न याच्या बरोबरीने मला ती कशा करता गुंतवणूक करायची आहे हे लक्षात घ्या. अँड देर इज एव्हरी लाईकलीहुड दॅट यू मे हॅव अ डिफरंट प्रॉडक्ट फॉर दॅट. सगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने कव्हर करायचे होते म्हणून अशा पद्धतीनं विवेचन केलं. आणि तरीही तुमच्या बऱ्याच मनातल्या शंकांना आणि मुख्य म्हणजे आयोजकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी न्याय देऊ शकलो असेल अशी माझी अपेक्षा आहे. नसेल तर तो फीडबॅक जरूर लाटकरांकडे द्या. आय वुड इम्प्रूव्ह माय सेल्फ. कारण बोलणं ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे. पण त्याचाही आपण विचार करू आणि तो त्याचा मंत्र आहे. मनपूर्वक धन्यवाद. कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर ते पण विचारू शकता. सरना अजून एक 10 मिनटं वेळ आहे, तर काय असेल तर विचारू शकता. सर, अल्गोबद्दल तुमचं काय मत आहे की प्रत्येक एक फोन रोज एक कुठला तरी येत असतोय आणि काय कळत नाही त्यातलं, नेमकं त्याला उत्तर काय द्यायला पाहिजे किंवा काय? मी प्रिज्युडिशियल असेल. त्यांचा प्रश्न असा आहे की अल्गोरिदम बेस्ड ट्रेडिंगची बरीच चर्चा आपल्या देशामध्ये होते आणि बरेच अनसॉलिसिटेड कॉल येतात. म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि ऑल्गो ह्यांनी आता हैराण केलं आहे. माझं स्पष्ट मत आहे, ऑल्गो पावतं, जरूर पावतं, नाकारणार नाही मी. बट इन दॅट केस ऑल्गोच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाकीच्या आपल्या इन्व्हेस्टमेंट स्टाईल्स ह्या नेहमी गेम ऑफ मार्जिन आहेत. ऑल्गो इज ऑलवेज अ गेम ऑफ व्हॉल्यूम. तुम्ही त्या व्हॉल्यूममध्ये खेळायला तयार असाल, म्हणजे जसं आमचा हर्षद मेहता म्हणायचा तसं 1 रुपया नाही मिळाला तर चालेल, 4 आण्याची 4 करीत, पण माझी कपॅसिटी 4ची आहे का याचा विचार करावा लागतो. कारण त्या प्रमाणात मार्जिन्स बदलतात. आणि ऑल्गोच्या बाबतीतली एक दुसरी गोष्ट लक्षात घ्यायची की ऑल्गोमध्ये ते सांगतात अरे 100 रुपयाला घे, 130ला विक. मला वाटतं एका व्यवहारात मला 30 रुपये मिळतील. तसं नसतं. मला 100वरती ब्रोकरेज द्यावं लागतं, टॅक्सेस द्यावे लागतात, म्हणजे ते 103 असतात. मी 130 विकतो तेव्हा मला 127 मिळतात. म्हणजे 130 वजा 100 हा माझा ऑल्गोचा प्रॉफिट नाही आहे. 127 वजा 103 असा माझा ऑल्गोचा प्रॉफिट आहे. मग जेव्हा तो गेम ऑफ व्हॉल्यूम असतो तेव्हा मला त्या प्रमाणामध्ये ट्रान्झॅक्शन्स वाढवावी लागतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ऑल्गोच्या बाबतीतला व्यवहार करताना, कारण तुम्ही कराल तर आनंदच आहे, स्टॉक एक्सचेंज आणि डिपॉझिटरीजवाले डान्स करतील. आता मी नाचलं तरी माझी 32 वर्ष त्यांची सर्व्हिस जागले म्हणून नाही म्हणत. एक गोष्ट लक्षात घ्या की ऑल्गो आणि टेक्निकल ॲनालिसिस यांचं खूप जवळचं नातं आहे. आत्ता डिसिजन आला आणि मग चंद्रशेखर टिळक म्हणले माझ्या गुरुला विचारतो, याला विचारतो, तोपर्यंत ऑल्गोचा खेळ संपलेला असतो. आणि ऑल्गोच्या बाबतीतली विशेषतः आपल्या देशातली एक तिसरी अट लक्षात घेऊ. माझ्याकरता 9 ते 3 आहे, इतरांकरताही 9 ते 3 आहे, पण मी कुठच्या जॉग्राफिकल झोनमध्ये आहे याच्यावर अवलंबून आहे ना. कारण माझ्या बाजारातली प्राईस तुम्ही बघा ना, तो ऑल्विन टॉफलर म्हणतो ना वर्ल्ड इज फ्लॅट, तसं आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा गेम संपतो, मार्केट संपतं तेव्हा जपानमध्ये सुरू होतं, जपानचं संपतं तेव्हा रशियामध्ये चालू होतं, रशियाचं संपतं तेव्हा चीनमध्ये चालू होतं, चीनचं संपतं तेव्हा हाँगकाँग सिंगापूरचं होतं, मग मी, मग इंग्लंड, युरोप आणि मग अमेरिका. त्यामुळे अमेरिकेचं ठरवेस्तोवर इकडे होतं. आणि सगळे ऑल्गोवाले FII हे US बेस्ड किंवा ऑस्ट्रेलिया बेस्ड आहेत, त्यांना टाईम फेवरेबल आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात असं येईल की बऱ्याच वेळेला ऑल्गोच्या स्क्रिप्टमध्ये त्यांची जी प्री ट्रेडचा पहिला स्क्रीनचा कोट येतो तोच हायर साईडला येतो, विच आय नेव्हर कन्सिडर व्हेन आय रिसीव्ह अ कॉल फॉर ऑल्गो. इफ यू आर एबल टू डू दॅट चार्टिंग, येस इट डज पे, बट इट्स अ फुल टाईम जॉब. त्यामुळे ते जर आपण करू शकत नसो, म्हणजे मी मोकळेपणाने सांगतो, मी प्रिज्युडिशियल असेल किंवा मी टिपिकल मध्यमवर्गीय मराठी माणूस असेल, ते 2 गेले तरी चालतील बाबा, पण 1 मिळाला पाहिजे असं असेल तर ऑल्गो इज नॉट माय कप ऑफ टी. आणि ऑल्गोच्या बाबतीतलं दुसरं गोष्ट लक्षात घेऊ, अनफॉर्च्युनेटली
अलीकडच्या काळामध्ये आपले ऑल्गोचे बहुतांश कॉल्स हे पेनी स्टॉकमधले आहेत. आणि मग एकदा तो त्या सर्किटला लागायला लागला ना की फॉर डेज टुगेदर इट रिमेन्स इन डे टू डे ट्रेड टू ट्रेड बेसिस. मग तो ट्रेड टू ट्रेडमध्ये असला ना तर माझा वेडेपणा होता. म्हणून इफ यू आस्क मी बेटर टू अवॉइड ऑल्गो टिल द टाईम यू आर एबल टू डू इट. त्याचं कारण सांगतो. ऑल्गोचे हे जे कॉल येतात ना ते जनरेट कुठनं होतात हे पाहू. शेवटी लक्षात घ्या, जी ॲप्स आहेत, ब्रोकिंग ॲप्स आहेत, इज इट अ कोइन्सिडन्स that you receive a call from those entities who are providing you the trading apps? साहेब मी ऑफिसात गेलो तर मला टार्गेट असतं. ड्युटे सर ऑफिसात गेले त्यांना टार्गेट असतं आणि ते टार्गेट इतकं स्ट्रिक्टली मॉनिटर होतं की इट डझंट अफेक्ट ओनली देअर PLI, इट अफेक्ट्स देअर टेक होम पे. त्यामुळे तुला प्रॉफिट मिळतो का नाही हे सांग ना. ते BPOचा कॉल येतो, तो बिचारा क्रेडिट कार्ड करतो, त्याला आपल्याला सांगावं लागतं, अरे सोन्या तू मला HDFC बँकेचं कार्ड विकतोयस, पण ऑलरेडी माझ्याकडे आहे, माझ्या बायकोकडे आहे, माझ्या 2 मुलांकडे आहे. कारण त्याला चंद्रशेखर टिळककडे HDFCचं कार्ड आहे की नाही याच्याशी काय देणघेणत नाही आहे. त्याला सांगितलं आहे पुढच्या 3 तासात हे 90 कॉल कर, ते रेकॉर्ड होतं. ॲटोमॅटिकली त्याच्या ऑफिसची सिस्टम ते व्हेरीफाय करतं, त्याच्यावरती तो बाहेर जाऊ शकतो. ऑल्गोचं तसं आहे. त्याच्यातनं त्याच्या झिरोदाच्या माणसाला 100 कोटी सॅलरी मिळते. 100 कोटी प्रॉफिट झिरोदातनं मिळालेला मला एक माणूस दाखवा गेल्या 16 वर्षातला. म्हणून मी ऑल्गोच्या विरुद्ध आहे. टेक्निक म्हणून इट इज प्रूवन, आय डोंट डिनाय. मी सिस्टमवाला आहे त्यामुळे मला माहिती आहे. पण त्याच्यामधला जो एक्झिक्युशनचा भाग आहे तो नाही. आणि पुढचं वाक्य फार जबाबदारीने म्हणतं आहे. आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं पॉलिसी एन्व्हायरनमेंट आहे त्याच्यामध्ये ऑल्गोचे व्यवहार हे फार वेळेला स्क्रुटिनीमध्ये जातात. कारण आपल्याकडचे ऑल्गोचे व्यवहार हे करन्सी बेस्ड नाही आहेत. आणि मग ते जर FIIचे असतील तर ऑल्गोचं वाढतं प्रमाण हे केवळ इथल्या मार्केटिंग प्रॉफिटवरती अफेक्ट नाही करत. मी आणि डॉलर, मी आणि पाऊंड, मी आणि डॉईशमार्क, मी आणि ऑस्ट्रेलियन डॉलर याच्यावरती अफेक्ट करतं. अँड सर्टनली रिझर्व्ह बँक इज वरीड फॉर इट. मग जो सुपर काउन्सिल असतं ना ते ऑल्गो पहिले सुरुवात करतात. म्हणून तुम्हाला शौकच असेल तुमचं नाव सेबीच्या रडारवरती जायचं किंवा इन्कम टॅक्सच्या स्क्रुटिनीमध्ये जायचं, काही हरकत नाही, कारण ते आता सर्टिफिकेट पण देणार आहेत. देन इट्स ऑल राईट, बट इट डझंट गिव्ह यू अ मॉनिटरी कॉम्पेन्सेशन. आणि तिसरी गोष्ट मोकळेपणाने सांगतो, ऑल्गो कुठच्या इकॉनॉमीमध्ये चालतं? जेव्हा ती कम्प्लिटली केवळ इकॉनॉमी म्हणून नाही, आणि हे आय एम प्युअरली ऑन इकॉनॉमिक्स नॉट ऑन द मार्केट. ऑल्गो त्या इकॉनॉमीमध्ये चालतं ज्याचं मार्केटच नव्हे तर इकॉनॉमी हे ट्रेडिंग बेस्ड आहे. आपला देश नाही ना तसा. ऑइल सोडलं तर बघा ना, मी ऑइलमध्ये मान्य आहे मला की ऑइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज नाहीत आपल्याकडे. आपल्याकडे ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत. पण आपल्याकडे ऑइल हे पॉलिटिकल प्रॉडक्ट आहे. आता चर्चा चालू आहे, ऑइल इज द बेस्ट कमोडिटी फॉर ऑल्गोरिदम. पण तर तुम्ही कल्पना करा की आत्ताच ते म्हणतायत, खरं खोटं माहिती नाही का, आता G20 झालं का 3 दिवसाचं संसदेचं अधिवेशन आहे आणि मग त्याच्यामध्ये ते म्हणू शकतात का पार्लमेंट संपलं, 2024च्या ऐवजी आत्ताच इलेक्शन. मोदी असं करतील याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही. जातीवाचक नाही, वृत्तीवाचक सांगतो. अटलजींनी जी चूक केली 6 महिने आधी इलेक्शन घ्यायची, नरेंद्र मोदी करतील यावर माझा सुतराम विश्वास नाही. पण झालं तर तुम्ही कल्पना करा, महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका होऊ शकतात की नाही? एक राष्ट्र एक निवडणूक. मग त्या दिवशी कोड ऑफ कंडक्ट चालू झाल्यानंतर ऑइल मिनिस्ट्रीतनं जर IPCLला फोन गेला की निदान पुढचे 13 दिवस तरी तेलाचे भाव वाढवू नकोस, म्हणजे त्याच्या ऑपरेटिंग लॉसचं काय होईल? होतं की नाही? वरती हे म्हणायला मोकळे, आम्ही नाही, कंपनी ठरवते हे. अरे सोन्या, अशी कधीच रिटर्न इन्स्ट्रक्शन येत नसते रे. देन हाऊ यू आर गोइंग टू प्ले इन ऑल्गो? कारण ऑल्गोमध्ये ज्या वेळेला मी टेक्निकल ॲनालिसिसला जातो त्यावेळेला माझ्या क्वार्टरली रिझल्ट्सचा मला विचार करावा लागतो. रेट ऑफ रिटर्न इज वन ऑफ द क्रायटेरिया फॉर इट. कोल तसाच आहे. ऑल्गो कुठच्यामध्ये खेळावं लागतं किंवा यशस्वी ठरतं? तुम्ही मॅकॅनस गोल्ड सिनेमा पाहिला आहे की नाही मला माहिती नाही, पण त्याच्यामध्ये एक फार छान वाक्य आहे की ब्लॅक गोल्ड, लिक्विड गोल्ड
and real yellow gold are not only the commercial neighbor, not only the geographical neighbors, but they are equally commercial compatriots. म्हणजे सोनं, तेल आणि कोळसा हे फक्त भौगोलिक शेजारी नसतात, ते व्यावसायिक पार्टनर असतात. मग ऑल्गो जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यात हेजिंग तुम्हाला करावं लागतं. कारण सोन्याचे भाव वाढतात तेव्हा तेलाचे भाव कमी होतात, तेलाचे भाव वाढतात तेव्हा बाजार कमी होतो, बाजार कमी होतो तेव्हा पुन्हा सोन्याचे भाव वाढतात. हे जर सर्कल तुम्हाला खेळता आलं तर ऑल्गो खेळता येतं. त्यामुळे ऑल्गोमध्ये कधीही वन स्क्रिप्ट स्पेसिफिक किंवा वन इंडस्ट्री स्पेसिफिक खेळू नका. हे असं करत राहावं लागेल. हे फार कठीण आहे हो. हे बहुदुधी, आखोडशिंगी, कमी गवत खाणारी, लाथ न मारणारी अशी गाय आणायची कुठून? मी नेहमी जेव्हा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये ही लेक्चर घेतो ना तेव्हा मी म्हणतो का बाबा रे, फियान्सी फंटॅस्टिक, वाईफ विकेड. ती प्रेयसी असते तोवर परवडते, ती बायको झाली की तिला तुम्ही परवडता की नाही हा क्रायटेरिया असतो. अल्गोरिदम इज एक्झॅक्टली लाईक दॅट. इफ यू आर रेडी टू प्ले, गो अहेड विथ इट.